HSC बोर्ड 2026 मध्ये फिजिक्ससाठी तुम्हाला न्यूमरिकलचं टेन्शन आलंय का? काळजी करू नका, कारण स्वयं फिजिक्स तुमच्यासाठी घेऊन आला आहे फिजिक्स न्यूमरिकल सिरीज, ज्यामध्ये मी मागच्या 10 वर्षाचे प्रश्न न्यूमरिकल्स डिस्कस करीन. ॲट द सेम टाइम कुठले फॉर्म्युले कसे वापरायचे आणि फॉर्म्युल्याची लिस्ट पण तुम्हाला देण्यात येईल. ठीक आहे, चला आपण आता सुरू करू. आवर फर्स्ट चॅप्टर इज रोटेशनल डायनॅमिक्स. ठीक, एक गोष्ट तुम्हाला सांगतो, लॉग टेबल वापरता येत नसेल तर प्लेलिस्टमध्ये जा. HSC प्लेलिस्टमध्ये पहिलाच व्हिडिओ आहे हाऊ टू यूज लॉग टेबल. ते माहिती पाहिजे, त्याचे वेगवेगळे क्वेश्चन्स पण घेतलेत मी प्रॅक्टिससाठी, तरच तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन येणार आहे. ठीक आहे, सुरू करू आपण आता. एरिया काय सर? एरिया कुठून कुठून प्रश्न येऊ शकतो रोटेशनलला? रोटेशनलला या भागातून, म्हणजे 1 2 3 4 5 6, एकतर एक्झामिनर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन किंवा डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन, ऍप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन, त्याचबरोबर अँग्युलर मोमेंटम अँड टॉर्क, मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा रोलिंग मोशन, याच्या बाहेर कुठे प्रश्न येणार आहे? तर आपण या प्रत्येक गोष्टीचा फॉर्म्युला न्यूमरिकल डिस्कस करणार आहोत. चला, सगळ्यात पहिले सर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. ठीक आहे, तर बेटा इथे कोणी असं आहे का की ज्याला लिनियरसाठी हे फॉर्म्युले माहिती? पहिला फॉर्म्युला आहे सर, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. हा कधी वापरतो आपण, सांग बरं सर? आपण हा तेव्हा वापरतो ज्या वेळेस माझ्याकडे ऍक्सेलरेशन 0 आहे, हो की नाही? येस सर. जेव्हा बेटा ऍक्सेलरेशन 0 नसेल, म्हणजे ऍक्सेलरेशन काहीतरी आहे, त्यावेळेस जर कोणी मला वेलॉसिटी विचारली, इनिशियल वेलॉसिटी दिली, ऍक्सेलरेशन दिलं, टाइम दिला आणि मला वेलॉसिटी विचारली, काही वेळानंतर तर काय येतं, फायनल वेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी प्लस ऍक्सेलरेशन इंटू टाइम. तसंच डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी आणि टाइमचं रिलेशन आहे आपल्याकडे, एस इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर, तसंच V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS. हे तुम्हाला नक्की माहिती आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय, बस हेच रिलेशन इथे लिहायचंय. बघा, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम, डिस्टन्सच्या ऐवजी इथे येतो अँग्युलर डिस्प्लेसमेंट किंवा अँग्युलर डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड, लिनियरच्या जागी इथे येईल ओमेगा इंटू टी. सर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू 0, इथे अँग्युलर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू 0. जिथे अँग्युलर ऍक्सेलरेशन 0 असतं त्याला आपण म्हणतो UCM. पुढे मी डिस्कस करेल, पण जेव्हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे त्यावेळेस आपण थीटा इज इक्वल टू ओमेगा टी हा फॉर्म्युला वापरू शकतो. सर जर माझ्याकडे ऍक्सेलरेशन, अँग्युलर ऍक्सेलरेशन हे जर 0 नसेल तर, म्हणजे सर माझ्याकडे जर नॉन UCM असेल तर मग मी काय करू? मग बेटा जर नॉन UCM असेल तर V कसा फाइंड करणार? तर फायनल ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी, फायनल अँग्युलर वेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी प्लस ऍक्सेलरेशन इंटू टाइम. फक्त A च्या जागी मी अल्फा टाकला आणि V आणि U च्या जागी ओमेगा फायनल आणि ओमेगा इनिशियल टाकला. ठीक, तसंच मला जर डिस्प्लेसमेंट विचारली, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी इंटू टाइम प्लस हाफ इंटू A च्या जागी अल्फा टाक, टी स्क्वेअर तसंच राहील. पुन्हा जर मला कोणी विचारलं की इनिशियल आणि फायनल अँग्युलर वेलॉसिटी दिली आहे आणि मला कोणी अँग्युलर डिस्प्लेसमेंट विचारली, किंवा मला अँग्युलर डिस्प्लेसमेंट देऊन ठेवली आहे, इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी दिली आणि फायनल अँग्युलर वेलॉसिटी विचारली, तर मी काय करणार? तर हा फॉर्म्युला म्हणजे फायनल अँग्युलर वेलॉसिटीचा स्क्वेअर इज इक्वल टू इनिशियल अँग्युलर वेलॉसिटीचा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स अल्फा थीटा. करेक्ट? येस सर, करेक्ट आहे. इथे काही पाठ करायची गरज नाही, हे एकदम सोपं आहे. आता एक गोष्ट, हे तुम्हाला माहिती आहे का काय सर? स्पीडला लिहू शकतो किंवा वेलॉसिटीला लिहू शकतो रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर स्पीडला. त्याच पद्धतीने मी अँग्युलर स्पीडला लिहू शकतो. काय लिहू शकता सर तुम्ही? डी थीटा बाय dt, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मी लिनियर ऍक्सेलरेशनला लिहू शकतो रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. त्याच पद्धतीने मी अँग्युलर ऍक्सेलरेशनला लिहू शकतो रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. अजून एक फॉर्म्युला तुम्हाला आठवत असेल तर, ऍक्सेलरेशन, लिनियर ऍक्सेलरेशनला हा पण फॉर्म्युला आहे V dV बाय ds. याच्यावर बोर्ड प्रश्न नाही विचारत, CET विचारते, पण फॉर्म्युला माहिती असू द्या. V dV बाय ds म्हणजे इथे अल्फाचा अजून एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे सर? V च्या जागी फक्त बेटा ओमेगा टाक, ओमेगा डी ओमेगा आणि ds म्हणजे डी थीटा. काही केलेलं नाहीये, सिंपल फॉर्म्युला डिस्कशन आहे. अजून इथे तुम्हाला काही IMP गोष्टी माहिती पाहिजे. आता महत्वाच्या गोष्टी लिहितोय मी तिथे. सगळ्यात पहिले जेव्हा माझ्याकडे UCM असेल, UCM म्हणजे सर बेटा UCM म्हणजे स्पीड कॉन्स्टंट. स्पीड काय माझ्याकडे? कॉन्स्टंट है ना. स्पीड कॉन्स्टंट म्हणा किंवा अँग्युलर ऍक्सेलरेशन 0 म्हणा, एकच गोष्ट आहे, सगळं ते कॉन्स्टंट होऊन जातं. अशा वेळेस मला कोणी जर विचारलं की टाइम पिरियड किती आहे, टाइम पिरियड कळतो तुला? टाइम पिरियड की एक चक्कर मारायला एखाद्या पार्टिकलला किती वेळ लागेल? सर तो टाइम पिरियड आहे 2 पाय आर डिस्टन्स अपॉन स्पीड.
हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. हा टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे. कोणी तुम्हाला विचारलं की अँग्युलर वेलॉसिटी किती आहे, अँग्युलर वेलॉसिटी किती आहे, तर अँग्युलर वेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो 2π बाय टाइम पिरियड. हा फॉर्म्युला कधी लावणार, हा फॉर्म्युला फक्त आणि फक्त तेव्हा लागतो जेव्हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे तेव्हा. ठीक आहे, आलं लक्षात? येस सर. कधी कधी बेटा आपण ओमेगाला असं सुद्धा लिहितो. कसं लिहिता सर तुम्ही? ओमेगा इज इक्वल टू 2πf. आलं लक्षात? जिथे एफ काय सांगा बरं, एफ काय? एफ असतो 1 टाइम पिरियड, फ्रिक्वेन्सी. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे, काही नवीन नाही. आता इथे युनिट्स माहिती पाहिजे. युनिट्समध्ये फार कन्फ्युजन होतं. कसले युनिट? बघा, ओमेगाचे किती युनिट आहे? ओमेगा, तर ओमेगाचे एक स्टँडर्ड युनिट असतो रेडियन पर सेकंड. रेडियन पर सेकंड हा एसआय युनिट आहे. अजून बाकी तुम्हाला परीक्षेत सापडेल रिव्हॉल्युशन पर सेकंड, किंवा अजून परीक्षेत सापडेल तुम्हाला रिव्हॉल्युशन पर मिनिट. मग याचं कन्व्हर्जन करण्यात फार कन्फ्युजन होतं. कसं करायचं सर कन्व्हर्जन? सांगतो मी, डायरेक्ट सांगतो, तेवढं लक्षात ठेवा, डोकं लावायचं नाही जास्त. बघा, एक रिव्हॉल्युशन पर सेकंड असतं बेटा. किती असतं सर? एक रिव्हॉल्युशन पर सेकंड असतं 2π रेडियन पर सेकंड. एक रिव्हॉल्युशन म्हणजे किती असतो? 2π असतो. सो एक रिव्हॉल्युशन पर सेकंड इज इक्वल टू 2π रेडियन पर सेकंड. आणि एक रिव्हॉल्युशन पर मिनिट हे किती असतं सर? हे असतं बेटा π/30 रेडियन पर सेकंड. राहील का नाही लक्षात? राहील का नाही लक्षात सर? लक्षात राहील. काही प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, सो एवढे बेसिक फॉर्म्युले झाले. थोडंसं पुढे जाऊ आपण, थोडंसं पुढे जाऊ. आता अजून एक फॉर्म्युल्याचा प्रकार आहे. काय फॉर्म्युल्याचा प्रकार आहे? की तुम्हाला लिनियर, आता सर्क्युलर मोशन मध्ये ना, सर्क्युलर मोशन मध्ये दोन्ही गोष्टी असतात. काय? एक तर अँगल, बघा हा अँगल बदलायला लागलाय, अँगल. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे, अँग्युलर वेलॉसिटी आहे, अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे. त्याच पद्धतीने लिनियर डिस्प्लेसमेंट पण आहे. अरे हा पार्टिकल, एखादा पार्टिकल जसं चालत असेल त्याची लिनियर डिस्प्लेसमेंट पण आहे की नाही? मग लिनियर आणि अँग्युलर मध्ये काय काय रिलेशन असतं ते एकदम सोपं. गणितापासून सुरू करू, मॅथ्स पासून. तो सर आम्हाला हे माहिती आहे, एस इज इक्वल टू असतं बेटा आर थिटा. अरे माहिती की नाही? एस इज इक्वल टू आर थिटा. इथं एस काय? एस म्हणजे डिस्टन्स म्हणा किंवा आर्क म्हणा. ठीक आहे, याला एकदा डिफरन्शिएट केलं तर काय येईल? डीएस बाय डीटी म्हणजे तो व्ही. व्ही इज इक्वल टू किती येतो सर? आर ओमेगा. अजून एकदा डिफरन्शिएट करा, याला काय येईल बेटा? इथे येतं ए. डीव्ही बाय डीटी म्हणजे ए, पण कुठला ए? टँजेन्शियल ॲक्सेलरेशन. टँजेन्शियल ॲक्सेलरेशन. ठीक आहे ना? रेडियल ॲक्सेलरेशन नाही, टँजेन्शियल ॲक्सेलरेशन. ठीक, इज इक्वल टू सर इथे काय येतं? आर अल्फा. आर अल्फा. या गोष्टी तुम्हाला लक्षात राहतील का? या गोष्टी लक्षात राहतील का सर? लक्षात राहतील. ह्याच्यात काही नाही. सो लिनियर आणि अँग्युलरचं हे रिलेशन आणि त्या आधीचे फॉर्म्युले क्वेश्चन करून बघू आपण. काय काय दिले बघा. फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन 60 RPM आणि 180 RPM. RPM म्हणजे काय? RPM इज अ युनिट ऑफ ओमेगा. सांगितलं ना? म्हणजे बेटा ही फायनल अँग्युलर वेलॉसिटी दिली आहे, ही काय दिली आहे सर? इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी दिली आहे, बरोबर आहे का? आणि टाइम दिलाय मला, टाइम. आणि काय विचारले? अँग्युलर ॲक्सेलरेशन म्हणजे अल्फा विचारलाय. कुठलं रिलेशन वापराल तुम्ही? कुठलं रिलेशन वापराल? तर सर आम्हाला माहिती की, आम्हाला माहिती ना सर, ओमेगा फायनल इज इक्वल टू असतो ओमेगा इनिशियल प्लस अल्फा टी. अल्फा किती आला? अल्फा आला सर ओमेगा फायनल मायनस ओमेगा इनिशियल अपॉन टी. आता पटपट युनिट कन्वर्जन करा बरं. फायनल अँग्युलर वेलॉसिटी किती? फायनल अँग्युलर वेलॉसिटी आहे 180 RPM. 180 RPM काय सांगितलं होतं सरांनी? आरपीएमचं रेडियन पर सेकंड मध्ये कसं करायचं? रेडियन पर सेकंड मध्ये 180 इंटू π/30. किती आलं हे? 6π. 6π रेडियन पर सेकंड. त्याच पद्धतीने तुम्ही इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी लिहा. ती किती बेटा? ती आहे सर 60 RPM. याचं कन्वर्जन करून बघ. 180 इंटू π/180 नाही, किती येते? 60 इंटू π/30. ठीक आहे, इज इक्वल टू किती आलं सर? 2π रेडियन पर सेकंड. ओके, मग आता काही नाही करायचं. आता फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, आन्सर येऊन जाईल बघा. पटपट करा बरं व्हॅल्यू सबस्टिट्यूट. सो अल्फा इज इक्वल टू ओमेगा फायनल. ओमेगा फायनल म्हणजे 6π मायनस 2π अपॉन टाइम. किती टाइम दिलाय मला? 20 सेकंद. 20 सेकंद दिले. तर अल्फा किती बेटा? अल्फा इज इक्वल टू आला 6π मधून 4π. 4π/20. 4π/20 म्हणजे हे किती आलं? π/5. π/5 म्हणजे काय येतं? 3.142. 3.142 अपॉन 5. ह्याचं कॅल्क्युलेशन करून टाका यार, कॅल्क्युलेशन करून टाका. युनिट काय बेटा? रेडियन पर सेकंड स्क्वेअर. अरे काही प्रॉब्लेम आहे का यार? मीटर पर सेकंड स्क्वेअर जसा असतो ना ए, तसा इथे असतो रेडियन पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे,
ओके सर. चला पुढे पुढे. स्पिन ड्रायर बघा, वॉशिंग मशीन घेतले आपण. स्पिन ड्रायर ऑफ वॉशिंग मशीन रोटेटिंग किती आहे 15 RPS, स्लोज डाऊन टू 5 RPS. आधी 15 होता, नंतर 5 झाला, आणि आफ्टर मेकिंग 50 रिव्हॉल्युशन. आफ्टर मेकिंग किती रिव्हॉल्युशन सर 50 रिव्हॉल्युशन. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात घे, 50 रिव्हॉल्युशनचा अर्थ काय सर? आता बेटा 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 एक रिव्हॉल्युशन म्हणजे 2 पाय रेडियन. अरे एक रिव्हॉल्युशन म्हणजे किती डिस्प्लेसमेंट असते 2 पाय, बरोबर आहे ना. एक रिव्हॉल्युशन म्हणजे इथे थीटा लिहितो मी, थीटा 2 पाय. म्हणजे जर माझ्याकडे n रिव्हॉल्युशन असतील, n रिव्हॉल्युशन, तर किती येणार आहे 2 पाय इंटू कॅपिटल N रेडियन. ही माझी अँग्युलर डिस्प्लेसमेंट येईल. हे लक्षात राहील का तुझ्या? राहील का नाही लक्षात सर? लक्षात राहील. हां चला आता मग पटकन करू आपण. 50 रिव्हॉल्युशन म्हणजे माझी डिस्प्लेसमेंट किती आहे? थीटा इज इक्वल टू येईल बेटा 2 पाय इंटू n म्हणजे 50. हे आलं सर 100 पाय रेडियन. ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट आली. बघा इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी माझ्याकडे आहे किती आहे सर 15 RPS. 15 RPS आहे, रिव्हॉल्युशन पर सेकंड आहे. मग त्याला कसं करायचं? त्याला आपण करतो 15 इंटू 2 पाय रेडियन पर सेकंड, म्हणजे हे किती येतं 30 पाय रेडियन पर सेकंड. मी सगळं सॉल्व्ह करून दाखवणार नाही, मी अप्रोच सांगतोय है ना, नाहीतर आपण असं खूप वेळ लागेल आपल्याला. सो 5 RPS इज इक्वल टू हे इथे किती येणार 5 इंटू 2 पाय. अरे हो की नाही सर 10 पाय रेडियन पर सेकंड. त्यांनी विचारलं काय? मला हेच नाही माहिती काय विचारले. सांगा बरं काय विचारले सर? त्यांनी आपल्याला विचारले काय विचारले? फाइंड इट्स अँग्युलर ॲक्सेलरेशन. अँग्युलर ॲक्सेलरेशन कसं फाइंड कराल? इथं डिस्प्लेसमेंट दिली आहे, डिस्प्लेसमेंट. मग कुठला फॉर्म्युला वापरू? ओमेगा फायनलचा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा इनिशियलचा स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा. इथून अल्फा काढ बरं. अल्फा इज इक्वल टू येईल ओमेगा फायनल स्क्वेअर मायनस ओमेगा इनिशियल स्क्वेअर अपॉन 2 थीटा. मग इथं अल्फा ली बरं. अल्फा ली ओमेगा फायनल स्क्वेअर म्हणजे बेटा 30 पाय नाही 10 पायचा स्क्वेअर मायनस 30 पायचा स्क्वेअर अपॉन 2 थीटा. टू थीटा कुठे आता 2 इंटू थीटा. थीटा काढला होता सरांनी थीटा काढलाय सर 100 पाय. आणि याचं जे काय आन्सर येईल दॅट विल बी इन रेडियन पर सेकंड स्क्वेअर. कॅल्क्युलेशन तुम्ही करा यार, कॅल्क्युलेशन तुम्ही करा. वेळ नाही आपल्याकडे, मला अप्रोच सांगणं महत्त्वाचं आहे, तरी मी बऱ्यापैकी करून देतोय. ओके सर ओके. पुढचा क्वेश्चन बघा काय म्हणतोय. पुढच्या क्वेश्चन मध्ये फाइंड फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ राउंड डिस्को स्टेज रिव्हॉल्विंग विथ एन अँग्युलर स्पीड 300 डिग्री पर सेकंड. अरे दादा आपल्याला ओमेगा दिलाय, अँगल पर सेकंड म्हणजे ओमेगा दिलाय. किती दिलाय सर 300 डिग्री पर सेकंड. याला रेडियन पर सेकंड मध्ये कसं करतात? डिग्रीला रेडियन मध्ये कसं कन्वर्ट करतात सर? डिग्रीला रेडियन मध्ये कन्वर्ट करतात पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करून. सो 300 पाय बाय 180 रेडियन पर सेकंड. आता याचं करा बरं. हे कॅन्सल 6 इंटू 3 6 इंटू 5. सो हे किती आलं? हे आलं सर 5 पाय बाय 3 रेडियन पर सेकंड. पण त्यांनी काय विचारलं आपल्याला? त्यांनी फ्रिक्वेन्सी विचारली आहे. व्हॉट इज फ्रिक्वेन्सी? फ्रिक्वेन्सी आणि ओमेगाचं काय नातं आहे सर? ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एफ. तुम्ही लिहून दिले, शाबास. तो ओमेगा ली बेटा 5 पाय बाय 3 इज इक्वल टू 2 पाय एफ है ना. एफ इज इक्वल टू किती येईल 5 बाय 6. आणि हे कशात येईल? हर्ट्स. अरे फ्रिक्वेन्सीचा युनिट काय असतो बेटा? हर्ट्स असतो. ठीक आहे, राईट. त्याच्यानंतर डायनामिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. असं ते काही पण विचारू शकतात. तुम्हाला कळालं ना फॉर्म्युला काय? बस. डायनामिक्समध्ये काय? डायनामिक्समध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा केव्हा एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन करत असेल तर त्याच्यावर फिक्स एक फोर्स लागणार टुवर्ड्स द सेंटर, ज्याला मी म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स. आणि त्या सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला असतो सर mv स्क्वेअर बाय r, किंवा याला असं पण लिहू शकतो mr ओमेगा स्क्वेअर. हे दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. आलं लक्षात? ओके सर. सेंट्रिपिटल फोर्स हा कुठून बघतात बेटा? हा इनर्शियल फ्रेम मधून बघतात. इनर्शियल फ्रेम म्हणजे कुठली फ्रेम? जी फ्रेम ग्राउंडला अटॅच असते. नॉन ऍक्सेलरेटेड म्हणजे ग्राउंड वरून बघितल्यावर. म्हणजे एखादा पार्टिकल जर सर्क्युलर मोशन करत असेल, जर मी ग्राउंड वरून बघितलं
तर मला असं म्हणावं लागेल की त्या पार्टिकलवर टुवर्ड्स द सेंटर एक फोर्स लागतोय ज्याचं नाव आहे सेंट्रिपिटल फोर्स आणि हा फॉर्म्युला आहे. क्लिअर आहे? क्लिअर आहे. त्याच पद्धतीने सेंट्रिफ्युगल फोर्स असतो. हा कशात लागतो सर? बेटा हा लागतो नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये. नॉन इनर्शियल. नॉन इनर्शियल म्हणजे काय? आता इनर्शियल म्हणजे असतं बेटा ऍक्सेलरेशन जे आहे ना, ऍक्सेलरेशन इज इक्वल टू झिरो. फ्रेमचं ऍक्सेलरेशन ना, कोणाचं ऍक्सेलरेशन? फ्रेमचं ऍक्सेलरेशन इज इक्वल टू झिरो. नॉन इनर्शियल म्हणजे फ्रेमचं ऍक्सेलरेशन इज नॉट इक्वल टू झिरो. ठीक आहे ना, नॉन इनर्शियल फ्रेम. लेटेस्ट से तुम्ही मेरी गो राऊंड मध्ये बसला, जे गोल गोल फिरते बघा है ना, आता त्याच्यावर बसल्यावर तुम्हाला असं वाटतं ना की तुम्हाला कोणीतरी बाहेर ओढतंय. दॅट इज नथिंग बट सेंट्रिफ्युगल फोर्स. तुम्हाला वाटतं याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्या फ्रेम मधून स्वतःला बघताय. तुमची फ्रेम काय? मेरी गो राऊंड. त्या फ्रेम मधून बघताय स्वतःला. मेरी गो राऊंड इज अ ऍक्सेलरेटेड फ्रेम. ठीक आहे ना, तुम्ही ग्राउंड वरून नाही बघत आहे. म्हणजे मला असं म्हणावं लागेल की जर एखादा पार्टिकल या केसमध्ये असा सर्क्युलर मोशन करत असेल सर, तर त्याच्यावर एक फोर्स लागतो बाहेर लागतो. त्याला मी म्हणतो बेटा एफ सेंट्रीफ्युगल. आणि हा काय होता माझा? हा होता एफ सेंट्रीपिटल. आणि सर याचा फॉर्म्युला काय? सो एफ सेंट्रीपिटलचा पण फॉर्म्युला, सेंट्रीफ्युगलचा पण फॉर्म्युला तोच असतो. तो किती असतो सर? mv स्क्वेअर बाय आर. आणि याला आपण लिहू शकतो mr ओमेगा स्क्वेअर. ठीक. प्रश्न कसे येतात त्याच्या आधी ऍक्सेलरेशन बद्दल तुम्हाला सांगून टाकतो थोडक्यात. ऍक्सेलरेशन बद्दल बघा, माझ्याकडे दोन टाईपचे मोशन आहे. कुठलं मोशन आहे? एक UCM आहे. UCM म्हणजे काय सर? UCM म्हणजे बेटा स्पीड कॉन्स्टंट. जर स्पीड कॉन्स्टंट आहे तर माझ्याकडे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन बघा. टँजेन्शियल ऍक्सेलरेशनला मी लिहू शकतो रेट ऑफ चेंज ऑफ स्पीड. बरं का, रेट ऑफ चेंज ऑफ स्पीड. टँजेन्शियल ऍक्सेलरेशन म्हणजे हे असं, हा किती जोरात जातोय असा लिनियरली. तर रेट ऑफ चेंज ऑफ स्पीड दॅट इज इक्वल टू झिरो. का? कारण स्पीड कॉन्स्टंट आहे म्हणून. ठीक आहे, ओके सर, स्पीड कॉन्स्टंट आहे. त्याच पद्धतीने मगाशी आपण बघितलं होतं की AT इज इक्वल टू आर अल्फा असतो. अरे AT इज इक्वल टू काय असतो? आर अल्फा. जर AT झिरो तर अल्फा सुद्धा झिरो. अरे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन झिरो तर लिनियर स्पीडने बदलणार. लिनियर स्पीडने बदलली तर अँग्युलर स्पीडने बदलणार, म्हणजे अँग्युलर ऍक्सेलरेशन इज झिरो. ठीक आहे सर. मग कुठलं ऍक्सेलरेशन जिवंत असतं सर? एकच ऍक्सेलरेशन बाळा जिवंत असतं, दॅट इज युअर सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. आणि सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला असतो v स्क्वेअर बाय आर किंवा आर ओमेगा स्क्वेअर. एनी क्वेश्चन सर? नो क्वेश्चन सर, नो क्वेश्चन. प्रश्न विचारायचा नाही या स्टेजला. ठीक. पुढे दुसऱ्या टाईपचं मोशन माझ्याकडे असतं बेटा नॉन UCM मध्ये जो आहे ना, स्पीड इज नॉट कॉन्स्टंट. ठीक आहे. मग स्पीड जर कॉन्स्टंट नाहीये तर माझं टँजेन्शियल ऍक्सेलरेशन जे की मी लिहितो dv बाय dt, तर त्याची काहीतरी व्हॅल्यू असेल आणि दॅट इज नॉट इक्वल टू झिरो. त्याच पद्धतीने माझा अल्फा ज्याला आपण लिहितो d ओमेगा बाय dt, दॅट इज ऑल्सो नॉट इक्वल टू झिरो. एनी गडबड? नो गडबड. ठीक आहे. आता ऐका, याचा अर्थ माझा पार्टिकल जो आहे तर तो जर चालला असेल सर्क्युलर मोशन मध्ये तर त्याच्याकडे एक ऍक्सेलरेशन आहे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन आणि एक ऍक्सेलरेशन आहे सर सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. ठीक आहे. अँग्युलर आहे ते लिहिलंय मी. ठीक आहे. पण एक नेट ऍक्सेलरेशनचा कन्सेप्ट असतो, तो म्हणजे या दोघांचा रिझल्टंट. दिस इज द रिझल्टंट. याला मी म्हणतो नेट ऍक्सेलरेशन. ठीक आहे. नेट ऍक्सेलरेशन जर तुम्ही याला इकडे एक्सटेंड केलं तर हा असा जातो. याला पॅरल शिफ्ट करा. दिस इज युअर टँजेन्शियल ऍक्सेलरेशन, दिस इज युअर सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. हा अँगल किती आहे? हा अँगल विचारतात की नेट ऍक्सेलरेशन सेंट्रिपिटल बरोबर थीटा अँगल बनवतो, तर थीटाचं रिलेशन काय? तर सरळ लिहितो टॅन थीटा इज इक्वल टू हाईट अपॉन बेस, दॅट इज AT अपॉन AC. ओके सर. त्याचबरोबर कोणी विचारलं की मला जर का कोणी विचारलं बेटा की नेट ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला सांग, तर पायथागोरस थेरमनी नेट ऍक्सेलरेशन इज इक्वल टू याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू AC चा स्क्वेअर प्लस AT चा स्क्वेअर. एनी गडबड? नो गडबड. तर प्रश्न घ्या सर, प्रश्न घेतो. चला, काय प्रश्न बघा. प्रश्न काय म्हणतोय? अ कार ऑफ मास राउंड्स अ कर्व ऑफ इतकं दिले 90 किलोमीटर पर आवर. स्पीड दिली आहे. कॅल्क्युलेट सेंट्रिपिटल फोर्स. तर सरळ सेंट्रिपिटल फोर्सचा मी फॉर्म्युला वापरेल mv स्क्वेअर बाय आर. ओमेगा वापरायची गरज नाही, कारण इथं स्पीड दिली आहे. आता
बेटा किलोमीटर पर आवर. एक गोष्ट लक्षात ठेवा, 1 किलोमीटर पर आवर याला काय करतात सर, याला मीटर पर सेकंड मध्ये करायचं असेल तर 5/18 नी मल्टिप्लाय करतो. काय करतो सर, 5/18 नी मल्टिप्लाय करतो. याचा अर्थ मी असं म्हणतो, काय म्हणतो सर, की आपल्याकडे जी स्पीड आहे त्याला मी लिहू शकतो 90 km/h इज इक्वल टू 90 इंटू 5/18, ज्याला मी लिहू शकतो 18 इंटू 18 आणि 5 5 5 25 25 मीटर प्रति सेकंड. मग आता सेंट्रिपिटल फोर्स लिहिणं माझा एकदम सोपं आहे. mv²/r, mv²/r म्हणजे सर 1500, 1500 v चा स्क्वेअर म्हणजे बेटा 25 चा स्क्वेअर, डिवायडेड बाय आर. रेडियस दिलाय का, रेडियस दिले बघा 250. ह्याचं कॅल्क्युलेशन करा आणि व्हेरीफाय करा आन्सर. कॅल्क्युलेशन करा, कॅल्क्युलेशनचं काम तुमचं आहे. पुढे बघा, अ रेसिंग कार कंप्लीट्स 5 राउंड्स ऑफ सर्क्युलर ट्रॅक इन 2 मिनिट्स. काय बोलले, 5 राऊंडचा अर्थ कळतो का तुला? थिटा दिलाय त्यांनी, थिटा. अरे किती राऊंड फिरले म्हणजे थिटा दिलाय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट दिली. किती आहे, किती सांग बरं बेटा. थिटा काय असतो, थिटा असतो बेटा 2πn. अरे हो की नाही, 1 रिव्हॉल्युशन असेल तर 2π, 2 रिव्हॉल्युशन असेल तर 4π. किती रिव्हॉल्युशन केले सर, किती रिव्हॉल्युशन केले बेटा, 5 रिव्हॉल्युशन. सो 2π इंटू 5 म्हणजे किती आलं, 10π. 10π रेडियन इज युअर अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मला टाइम दिलाय बघा, टाइम कशात दिलाय, मिनिटमध्ये दिलाय, पण मिनिटमध्ये मी काय करू, सेकंडमध्ये करतो 120 सेकंड. 2 मिनिटाला आपण लिहू शकतो 120 सेकंड. राईट सर. पुढे त्यांनी काय म्हटले, फाइंड द रेडियस ऑफ द कार युनिफॉर्म सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. UCM इज तसं युनिफॉर्म सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. UCM आहे बरं काय, UCM आहे. UCM जर असेल तर एक रिलेशन वापरू शकतो. त्याच्या आधी सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन मला देऊन ठेवले, मला AC देऊन ठेवलाय π². ठीक आहे, π² मीटर पर सेकंड स्क्वेअर. एक गोष्ट लक्षात ठेव, कारण मला हा युनिफॉर्म दिलाय. काय दिलाय सर, युनिफॉर्म. युनिफॉर्मचा अर्थ असा होतो की याची व्हॅल्यू, याचं मॅग्निट्यूड फिक्स्ड आहे. याचा अर्थ बेटा हे UCM आहे. आणि जर UCM असेल तर मी एक फॉर्म्युला वापरू शकतो, थिटा इज इक्वल टू ओमेगा टी. असं का वापरला, कारण मला AC दिलाय ना, AC ला मी r⍵² लिहिणार. ठीक आहे, लक्ष दे. थिटा इज इक्वल टू ओमेगा टी. सर थिटा किती तुमच्याकडे, 10π. ओमेगा किती बेटा, ओमेगा असतं नाही माहिती, 120. इथून ओमेगा आला, मला ओमेगा किती आला, इथं ओमेगा आला बेटा π/12. आला का ओमेगा, π/12 आला. ओमेगा आला तर मी काय त्याची पूजा करणार आहे का, नाही सर. तुम्ही एक काम करा, AC इज इक्वल टू लिहा r⍵². शाबास. मग AC ला काय लिहू शकतो मी, AC आहे बेटा माझ्याकडे π². π² इज इक्वल टू r⍵². सर r मला माहिती नाही, ω² ला लिही असं बेटा π/12 चा स्क्वेअर. याला जर लिहिशील तर तू रेडियस येऊन जाईल, किती येईल सर, π² कॅन्सल, किती येतं 144, 144 मीटर. एनी गडबड, नो गडबड सर, नो गडबड. ऍप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन. कशा टाईपचे क्वेश्चन येतात, हे सगळे बोर्डला आलेले क्वेश्चन होते. ठीक आहे, तर ऍप्लिकेशन मध्ये बेटा सगळ्यात पहिले आपण म्हणतो की आपली जी गाडी आहे, कुठे आहे सर आपली गाडी, ही आपली गाडी. ही गाडी सपोज चालली आहे, ही गाडी अशी चालली आहे ना, काहीतरी एका स्पीडने चालली, पर्टिक्युलर स्पीडने अशी चालली आहे, सपोज v स्पीडने हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये चालली आहे. तर जर मी गाडीवरून बघितलं, गाडीवर बसलो आपण है ना, या गाडीवर जर बसलो, असं मी या गाडीवर बसलो, तर मला असं दिसेल की कोणीतरी मला बाहेर ओढतंय, म्हणजे त्या गाडीला कोणीतरी बाहेर ओढतंय. त्यात बाहेर ओढतंय इज व्हॉट सर, बाहेर ओढतंय म्हणजे नक्कीच इथे काय बेटा, इथे आहे सेंट्रिफ्युगल फोर्स mv²/r. मग गाडी तर बाहेर जायला पाहिजे होती, गाडी बाहेर जात नाही. गाडी बाहेर यासाठी जात नाही, का जात नाही सर, कारण इथे लागतो फ्रिक्शन फोर्स. काय लागतो सर, फ्रिक्शन फोर्स, जे की एकमेकाला बॅलन्स करतात. म्हणजे मी असं लिहू शकतो mv²/r इज इक्वल टू फ्रिक्शन, ज्याची व्हॅल्यू आपण लिहितो लिमिटिंग केसमध्ये μsmg. इथून मला काय येतं ना, गाडीची स्पीड येते बेटा Vmax. याच्यावरती जर गाडी मी चालवली तर माझी गाडी आणि मी दोन्ही जाऊ है ना. पण Vmax ला काय लिहू शकतो सर, Vmax इज इक्वल टू डायरेक्ट फॉर्म्युला आहे तो, काय तो √μsrg. फॉर्म्युला पाठ होत नाही, अरे काय पाठ करायचं याच्यात, काहीच करायचं नाही. इथे बघ, वेल ऑफ डेथ. ठीक आहे, सो Vmax म्हणजे याच्यापेक्षा कमी स्पीड असली पाहिजे. ठीक आहे, फॉर सेफ्टी. वेल ऑफ डेथ म्हणजे काय, मौत का कुआ. कोणाची मौत आली सर, काय माहिती कोणाची मौत आली, नीट लक्ष द्या. असं HSCच्या पुस्तकात लिहिलंय मौत का कुआ, बरं का, बघा इथं लक्ष द्या.
तर आपला जो गाडी बेटा, आपल्याकडे गाडी आहे तशी बाईक आहे, जर तू अभ्यास केला नाही तर तुला असं गोल गोल फिरावं लागेल है ना, गोल गोल फिरावं लागेल आणि तुझ्या मागं कोणी बसणार नाही. हा, गोल गोल फिरावं लागेल आणि तुला कोणी पैसे पण देणार नाही, पैसे पण फेकणार नाही, खोट्या नोटा भेटतील बेटा है ना, खोट्या नोटा भेटतील तुला. तर असं जर गोल गोल फिरत असेल सर, हा गोल गोल फिरत असेल तर एक गोष्ट आहे काय, याच्या फ्रेम मधून बघितलं, याच्या फ्रेम मधून तर बाहेर बाहेर मला mv²/r एक फोर्स लागतोय, हो की नाही, बाहेर mv²/r फोर्स लागतोय. म्हणजे म्हणजे हा जो पार्टिकल आहे किंवा हा बाईकर आहे, हा या भिंतीला मारतो mv²/r ने, मग भिंत पण याला मारेल, भिंत जे मारेल बेटा त्याला आपण म्हणतो नॉर्मल रिएक्शन. येस ऑर नो, येस ऑर नो. सर वेट तो काय ग्रॅव्हिटी फ्री स्पेस मध्ये थोडी, वेट पण ऍक्ट करेल 100% बेटा, वेट पण ऍक्ट करेल. खाली लागेल mg, खाली लागेल mg आणि हा खाली पडत नाहीये कारण की वरती आहे फ्रिक्शन, वरती काय फ्रिक्शन. सो मी असं लिहितो mg इज इक्वल टू f, एफ ला लिहू शकतो मी μs इंटू mg, हे वर्टिकल वर्टिकल बॅलन्स करतोय, ठीक आहे. आणि इथे असं लिहू शकतो मी, काय लिहू शकता सर तुम्ही, अजून अजून एक लिहू शकतो मी की n इज इक्वल टू mv²/r, ठीक आहे. दिस इज माय इक्वेशन नंबर 1 अँड दिस इज माय इक्वेशन नंबर 2. या दोघांना सॉल्व्ह केलं तर तुम्हाला v ची व्हॅल्यू येते v, ठीक आहे ना. आता हा v मीन येतो इथे, v मीन का बरं v मीन येतो मी तुम्हाला सांगेल. v मीन इज इक्वल टू किती येतो सर, तर बेटा v मीन इज इक्वल टू येतो μsr है ना, μsrg चा रूट, ठीक आहे. काय येतो सर, μsrg चा रूट, ठीक आहे. तुम्ही काय करा, तुम्ही हे जे, अच्छा इथे μsmg, एक मिनिट इथे गडबड झाली सर, इथे μsmg नाही, फ्रिक्शनला काय लिहितो आपण μs इंटू n लिहितो, ठीक आहे ना. इथे नॉर्मल रिएक्शन mv²/r आहे, तर इथे टाकायचं हे येऊन जाईल. तर v मीन का बरं, v मीन का बरं, v मीनचा अर्थ असा होतो की ती मिनिमम वेलॉसिटी पाहिजे, मिनिमम वेलॉसिटी. कारण जर तुम्ही वेलॉसिटी कमी कमी करत गेला, जर याने एकदम वेलॉसिटी 0 केली तर हा खाली घसरून जाईल. अरे हो ना, जसं जसं हा वेलॉसिटी वाढेल 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 तसं तसं mv²/r वाढेल आणि तसं तसं नॉर्मल रिएक्शन वाढेल, तसं तसं फ्रिक्शन फोर्स वाढेल आणि हा इथे स्टेबल राहील, ठीक आहे. सो वॉल ऑफ डेथला मिनिमम वेलॉसिटीचा हा फॉर्म्युला आणि व्हेकल ऑन हॉरिझॉन्टल रोडला हा मॅक्सिमम वेलॉसिटीचा फॉर्म्युला. बघा काय सांगतोय, अ मोटरसायकलिस्ट, आपला जो मोटरसायकलिस्ट आहे परफॉर्म अ स्टंट अलॉंग सिलेंड्रिकल वॉल, वेल ऑफ डेथ, इनर रेडियस दिलाय r दिलाय बघ मला, r इज इक्वल टू 4 मीटर, ठीक आहे. कोफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन μs दिलाय, कितीला बेटा 0.4. आणि कॅल्क्युलेट मॅक्सिमम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, काय विचारले, मॅक्सिमम पिरियड म्हणजे टाइम पिरियड विचारला असं समजतो. मॅक्सिमम टाइम पिरियडचा फॉर्म्युला सांग मला काय होता, मी सांगितलं होता UCM मध्ये काय फॉर्म्युला असतो, 2πr/v. टाइम पिरियड कधी मॅक्सिमम असेल सर, जेव्हा जेव्हा मी वेलॉसिटी मिनिमम असेल. अरे हे कधी मॅक्सिमम असेल, जेव्हा वेलॉसिटी मिनिमम असेल. म्हणजे मिनिमम वेलॉसिटी काढता येईल का मला, अरे मिनिमम वेलॉसिटी काढता येईल का, हे मूर्खा, मिनिमम वेलॉसिटी काय येईल सर, मिनिमम वेलॉसिटी येईल बेटा √ऑफ μsrg, μsrg म्हणजे इथे किती येईल, √ऑफ μs किती आहे सांग, μs कुठे गेला, μs किती आहे 0.4. r ची व्हॅल्यू किती आहे, r आहे 4 आणि g ची व्हॅल्यू किती आहे, g दिलाय का, g दिलाय 10, शाबास. मग हे किती येईल बेटा, हे यायला पाहिजे 4 मीटर पर सेकंड, 4 मीटर पर सेकंड आला. सो टी मॅक्स येईल मला, टी मॅक्स इज इक्वल टू 2πr/v, 2πr/v, 2π r आहे का, r 4 डिवायडेड बाय v आला माझ्याकडे, किती आलं सर, हे आलं बेटा 2π. युनिट काय येईल सर याचं, युनिट येईल सेकंड. दिस इज युअर टी मॅक्स, ठीक आहे. आलं लक्षात तुला सर, लक्षात आलंय. हा स्पीड अशीच राहील, त्याशिवाय कसं कव्हर होणार आहे आपलं सिलेबस सांग बरं. एवढे सारे क्वेश्चन कव्हर करायचे आहेत, व्हॅरायटी कव्हर करायची, फॉर्म्युला पण सांगा आणि हळू शिकवा. अ कार राउंड्स अ कर्व ऑफ रेडियस दिले विथ अ स्पीड ऑफ इतकं, व्हॉट इज द मिनिमम व्हॅल्यू ऑफ कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन विच प्रिव्हेंट्स फ्रॉम स्लाइडिंग. एकच तर फॉर्म्युला आहे बे आपला स्टेप स्पीडसाठी. काय फॉर्म्युला आहे सर बेटा, v इज इक्वल टू असतो μsrg. अरे हो की नाही, हा μsrg. सो v टाक, v किती आहे सर 45 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ μs किती दिलाय का, नाही माहिती, μs r ची व्हॅल्यू किती दिली, r दिलाय सर 625. g दिलाय आपल्याला, g दिलाय का, g दिला नाही तर g 10 घेणार मी, ठीक आहे. त्याला स्क्वेअर करा, किती येईल 45 इंटू 45 इज इक्वल टू μs 625 इंटू 10. कॅल्क्युलेशन करून घ्याल का, अरे इथे किती येईल बेटा, इथे येईल 25 है ना, नाही इथे किती येईल 125, 125 आणि इथे किती येईल, इथे सपोज 9
आणि इथे परत किती येणार आहे, इथे येणार सर 25 आहे ना, 25 5 × 25 आणि इथे किती येणार आहे सर, इथं 9 येणार आहे. सो इथे किती यायला पाहिजे माझ्याकडे, इथे यायला पाहिजे सर तुमच्याकडे म्यू एस इज इक्वल टू 81/250. बरोबर आहे का, 81/250. एक काम कर, वरती 4 ने मल्टिप्लाय कर, खाली 4 ने मल्टिप्लाय कर. कॅल्क्युलेशन सोपं होतं म्हणून करतोय. हां, मग हे किती येतं, हे येतं सर 81 × 4, हे किती येतं बेटा 81 × 4. 81 × 4 केलं तर 8 4 32, 324. 324 बाय 1000. हे येणार सर 0.324. गॉट इट, गॉट इट, गॉट इट, गॉट इट. येस सर, गॉट इट. ठीक आहे, चला. कॉइन इज केप्ट ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ टर्न टेबल ऑफ रेडियस. जस्ट बिगिन टू स्लिप वेन टर्न टेबल रोटेट ॲट अ स्पीड ऑफ 90 RPM. RPM म्हणजे ओमेगा दिलाय. कॅल्क्युलेट कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. हे सेम आहे. कॉइन स्लिपिंगचं लॉजिक माहिती आहे का तुम्हाला? बघा, माझ्याकडे हा टर्न टेबल आहे. टर्न टेबल म्हणजे एखादा टेबल. इथे कुठेतरी आपण कॉइन ठेवलाय बेटा. ठीक आहे, हा डिस्टन्स तुम्हाला देऊन ठेवला आहे, याला म्हणतो मी छोटा आर, आणि मोठा आर म्हणजे याचा रेडियस. ओके सर, ओके. तर आता काय होतं, जसा जसा हा टेबल फिरतो असा टेबल फिरेल ओमेगानी, तर काय होईल, तर ह्या कॉइनला बाहेरच्या दिशेने फोर्स लागेल. जर तुम्ही इथं उभं राहून बघितलं तर तुम्हाला बाहेरचा फोर्स एक्सपिरियन्स होईल. त्याला आपण काय म्हणतो, त्याला म्हणता सर तुम्ही सेंट्रिफ्युगल फोर्स. म्हणजे इथे असा येईल mv²/r. mv²/r. कुठला आर, ज्या आर मध्ये तो फिरतोय, कुठल्या आर मध्ये फिरायला लागलाय, अबे कुठल्या आर मध्ये फिरायला लागला, छोट्या आर मध्ये, तो mv²/r. आणि इथे काय येईल सर, या बाजूला काय येईल, या बाजूला काय येईल, तर या बाजूला येईल बेटा फ्रिक्शन फोर्स. फ्रिक्शन फोर्स है ना, फ्रिक्शन फोर्स. तर ते एकमेकाला बॅलन्स करतील. आणि आपला फॉर्म्युला काय, आपला फॉर्म्युला काय होता, जो फॉर्म्युला आहे तो तसाच राहील. √ऑफ μs/g. हे लक्षात ठेवा, छोटा आर ज्या रेडियस मध्ये तो फिरतोय तो महत्वाचा आहे. हा, आता तुम्हाला व्ही माहिती आहे का, व्ही नाही माहिती सर, पण व्ही आपण काढू शकतो. कसा काढायचा व्ही, व्हीला लिहू शकतो मी आर ओमेगा. अरे लिहू शकतो आर ओमेगा इज इक्वल टू √ऑफ μs/g. दोन्ही साईडला स्क्वेअर कर, येईल बेटा r² ω² इज इक्वल टू μs/g. मला काय पाहिजे, मला ओमेगा पाहिजे, हां म्यूएस पाहिजे. सो आर कॅन्सल झाला. सो म्यूएस किती आला, म्यूएस आला सर r⍵²/g. बोर्डवाल्यांनी एक गेम केलाय. काय गेम केलाय बघ, इथं गरजच पडत नाही या रेडियसची, टर्न टेबलच्या रेडियसची, मोठ्या आरची गरजच पडत नाही. तर त्यांनी दिलंय तुम्हाला कन्फ्यूज करायला, पण कन्फ्यूज व्हायचं नाही. आता बेटा मला एक गोष्ट सांग, तुला ओमेगाचं कन्वर्जन तुला शिकवलंय का सरांनी? ओमेगा सांगितलंय की नाही? ओमेगा किती सांग बरं? ओमेगा दिलाय सर 90 RPM. 90 RPM ला मी लिहू शकतो. कशामध्ये लिहिता सर तुम्ही ओमेगाला? ओमेगाला मी लिहितो बेटा रेडियन पर सेकंड मध्ये. कसं लिहितो आपण? 90 × π/30. हे किती येणार आहे? π/3. π/3 रेडियन पर सेकंड. मग इथे करा μs इज इक्वल टू आर. आर ची व्हॅल्यू किती आहे? 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर म्हणजे मीटरमध्ये 5/100 येईल. ओमेगाचा स्क्वेअर म्हणजे किती बेटा? π/3 चा स्क्वेअर. आणि खाली येणार आहे जी म्हणजे किती? 1/10. हे करा कॅल्क्युलेशन, जे काही कॅल्क्युलेशन येईल ना. अच्छा, जी च्या आगी त्यांनी 9.8 सांगितले, हे 9.8 येईल. ठीक आहे, 9.8. आता याला काय आहे ना, एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे काय येईल ना 5/100 आणि इथे येतो बेटा π²/9 आणि इथे येतो 1/9.8. तर हे 9.8 आणि π² जवळ सारखं असतं. आलं का लक्षात? सो हे किती येणार आहे ना आन्सर? हे येईल बेटा 5/900. त्याचं जे काही कॅल्क्युलेशन येईल ते बघा तुम्ही, दॅट इज युअर फायनल आन्सर. ठीक आहे. अँगल ऑफ बँकिंग. अँगल ऑफ बँकिंगचा कन्सेप्ट सांगायला नाही आलो मी तुम्हाला, फक्त फॉर्म्युला सांगायला आलो इथे. ठीक आहे, न्यूमेरिकल करतोय कारण आपण. तो पहिली केस असते अँगल ऑफ बँकिंग मध्ये, की आता आपल्याला बघितलं हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन झालं आपलं, है ना, गाडी फिरायला लागली हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये. मग आपण अँगल ऑफ बँकिंग म्हणजे या रोडला आपण बँक करतो सो दॅट आपले सेफ स्पीड वाढावी किंवा आपल्याला काहीतरी फायदा व्हावा. तर जेव्हा माझ्याकडे फ्रिक्शन नाहीये तेव्हा कुठला फॉर्म्युला वापरायचा? हा जो अँगल ऑफ बँकिंग विचारतील ते तुम्हाला, थीटा. तो tan थीटा इज इक्वल टू काय येईल बेटा? v²/rg. हा तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, त्याच पद्धतीने इथून तुम्ही v काढू शकता. v म्हणजे काय सर? सेफ स्पीड. कुठली? एकच इथे रेंज येते. जर फ्रिक्शन नसेल तर मी काय केलं, फ्रिक्शन का पाहिजे होतं मला? फ्रिक्शन यासाठी पाहिजे होतं कारण मी बाहेरच्या बाजूला फेकल्या नाही जावा. असा फिरत होतो ना मी गाडीवर, तर बाहेरच्या बाजूला फेकल्या नाही जावा. तर फ्रिक्शनच्या आगी इथं नॉर्मल रिएक्शन येते. बेसिकली इथं हा नॉर्मल रिएक्शन असा येतो, है ना, हा नॉर्मल रिएक्शन असा येतो. मग त्याचा एक कंपोनंट, हे सगळं डेरिवेशन मध्ये जात नाही मी. सो आपल्याला इथून एक सेफ स्पीड मिळते, दॅट इज √ऑफ rg tan थीटा. एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे,
आता जेव्हा माझ्याकडे फ्रिक्शन आहे तर फ्रिक्शन काय ना, फ्रिक्शन जे असतं ते सेल्फ ऍडजस्टिंग असतं. मग आपल्याला रेंज ऑफ स्पीड मिळते, एक मिनिमम स्पीड एक मॅक्सिमम स्पीड. मी फॉर्म्युला सांगतो तो लक्षात ठेवा, याच्यावर जास्त प्रश्न आलेले नाही आहेत आतापर्यंत. इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर जी, काय असतं बेटा, tan a मायनस tan b, म्हणजे tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस tan a tan b, असं लक्षात ठेवतो मी. सर हे काय, हे मिनिमम स्पीड आहे, याच्यापेक्षा कमी नको स्पीड, ठीक आहे. आणि मॅक्सिमम स्पीड कशापेक्षा जास्त नको, तर अंडर रूट ऑफ आर जी tan a प्लस tan b, tan a प्लस tan b म्हणजे म्यूएस पकडतो आपण, अपॉन 1 मायनस tan a tan b. हे फॉर्म्युला तुम्हाला पाठ असेल है ना, फक्त लक्षात ठेवा अँगल ऑफ बँकिंग आणि हा फॉर्म्युला, बाकी काहीच विचारणार याच्यावर. क्वेश्चन करू यार, क्वेश्चन करू. अ सर्क्युलर ट्रॅक 200 मीटर, किती 200 मीटर, फाइंड अँगल ऑफ बँकिंग ऑफ द ट्रॅक. अँगल ऑफ बँकिंग विचारलाय, स्पीड दिली आहे, किती दिली आहे, कोफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलाय का, अरे नाही दिला, म्हणजे कुठला फॉर्म्युला वापरायचा, अरे एकच तर फॉर्म्युला यार, टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर जी. ठीक आहे, सो टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर, व्ही स्क्वेअर म्हणजे किती दिली स्पीड, 25 अपॉन रेडियस किती माझ्याकडे, कुठे गेला रेडियस, 200. जी ची व्हॅल्यू नाही दिली, मी 10 घेतो. हे किती येणार आहे, हे करून बघा, हे किती येणार आहे. सो सर हे येईल 0.625 बाय 2. तर याला डिवाइड करा जे काही आहे, आणि टॅन थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स. कसं करायचं, लॉग टेबलने. लॉग टेबल वापरता यायला पाहिजे. लॉग टेबल कुठून वापराल, व्हिडिओ आहे, नाही तर येत असेल तर शुभेच्छा. पार्ट ऑफ अ रेसिंग ट्रॅक टू बी डिझाईन फॉर अ रेडियस ऑफ कर्वेचर, रेडियस दिलाय, फक्त बघत जरे काय दिले यार. वी आर नॉट रिकमेंडिंग व्हेकल टू ड्राईव्ह फास्टर दॅन, म्हणजे ही मॅक्सिमम स्पीड आहे त्याची, ठीक आहे, ही जी काही ती स्पीड आहे. तर रोड कितीला टिल्टेड आहे, तर बेटा एकच तो फॉर्म्युला आहे माझ्याकडे, टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर जी, करून टाकशील. ठीक, एक गोष्ट लक्षात ठेवा की ते व्ही ला तुम्हाला कशामध्ये, मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो 216 इंटू 5/18 जे काही येईल ते मीटर पर सेकंड मध्ये करा. ठीक, डू इट. मीटर गॉज ट्रेन इज मुव्हिंग, बघा वेगवेगळे प्रश्न घेतोय, सो तुम्हाला लँग्वेज कळावी. ठीक आहे, मीटर गॉज ट्रेन इज मुव्हिंग ॲट 72 किलोमीटर पर आवर, स्पीड दिली. अलॉंग अ कर्व्ड रेल्वे ऑफ रेडियस ऑफ कर्वेचर आर दिलाय. फाइंड द एलिव्हेशन ऑफ आउटर रेल अबाउ इनर रेल. एलिव्हेशन ऑफ आउटर रेल अबाउ इनर रेल, बघा हे आपलं नॉर्मल चालू होतं असं है ना, हा नॉर्मल आहे, हा असा नॉर्मल आहे. आता मी काय केलं, याला उचललं बेटा, याला काय केलं, असं चालू होतं ना, याला असं उचललं, म्हणजे हे एलिव्हेशन झालं. हॉरिझॉन्टलच्या रिस्पेक्टमध्ये हे एलिव्हेशन झालं. हा थिटा, तोच थिटा असतो व्ही स्क्वेअर बाय आर जी. ठीक आहे ना, तो थिटा काय असतो सर, टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर जी. सेम आहे, फक्त लँग्वेज बदलली. करू शकता तुम्ही हे, सर करू शकतो आम्ही, सगळंच दिले, बाकी काय नाही दिले. याला फक्त कशात कन्वर्ट करायचं, मीटर पर सेकंड. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला हे स्वतः सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे ना, स्वतः सॉल्व्ह करा, आन्सर येईल. आन्सरमध्ये काही नाही आहे, तुम्ही फॉर्म्युला व्यवस्थित वापरला तर 100% आन्सर बरोबर येईल. हवं तर मी PDF मध्ये आन्सर लिहून घेईल. स्वतः सॉल्व्ह केलं तरच बोर्डला सॉल्व्ह करता येईल. ठीक, तर काही नाही, हे होऊन जाईल. इथं पण लॉग टेबल वापरावं लागेल. पुढचं ऍप्लिकेशन इज कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम मध्ये काय असतं, काही नाही, कोन सारखं बघा, इथून दोरी बांधली, याला असं गोल गोल फिरवायचं, असं फिरवताना असं दोरी घेऊन गोल गोल फिरवायचं. ठीक आहे, इथे लक्षात ठेवा, इथे काय काय गोष्टी आहेत, थोडं नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय. एक गोष्ट मला माहिती आहे सर, काय माहिती आहे सर, की आपल्याला बेटा इथे एक फोर्स आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स लागतो, कुठला सर, mv स्क्वेअर बाय आर. ठीक आहे, किंवा याला MR ओमेगा स्क्वेअर म्हटलं तरी चालतं, काही फरक पडत नाही. मी याच्यावर बघतोय, मी सगळं सेंट्रिफ्युगल फोर्समध्ये, म्हणजे सगळं नॉन इनर्शियल मध्ये डील करतोय. तुम्ही कसंही करू शकता, काही फरक पडत नाही. एक टेन्शन लागेल, टेन्शन लागेल ना, या दोरीचं टेन्शन, अरे दोरीचं टेन्शन लागेल की नाही, येस सर लागेल, असं टेन्शन, असंच करू याला टेन्शन, याला टी म्हणू आपण. ठीक, आता बेटा हा थिटा असतो, त्या टीचे दोन कंपोनंट येतात. कुठला कंपोनंट, एक हा कंपोनंट येतो वर्टिकल, आणि एक हा कंपोनंट येतो हॉरिझॉन्टल. ठीक आहे, हा थिटा येतं, हा थिटा, म्हणजे हा काय आला सर, हा टी कॉस थिटा, आणि हे काय आलं सर, हे टी साइन थिटा. ठीक, आणि खाली एक फोर्स लागेल mg. तर इक्विलिब्रियम म्हणजे सर टी कॉस थिटा इज इक्वल टू mg. त्याच्यानंतर इथून काय येतं बेटा, टी साइन थिटा इज इक्वल टू
mr ओमेगा स्क्वेअर. ओके, कळालं का तुम्हाला? या दोन इक्वेशन माहिती पाहिजे म्हणजे माहिती पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथून टाइम पिरियड विचारतात. ह्याला सॉल्व्ह कराल ना तुम्ही, इक्वेशन 1 आणि 2 ला जर सॉल्व्ह कराल तर तुम्हाला आहे ना काहीतरी येईल. काय येईल सर आम्हाला? तुम्हाला बेटा टाइम पिरियडचे व्हॅल्यू येईल. टाइम पिरियड इज इक्वल टू असतो 2 पाय. हे टेन्शन नाही बरं का, हा वाला जो आहे ना, अरे यार हे टेन्शन आहे, आणि हा जो आहे ना बेटा हा टाइम पिरियड आहे. टाइम पिरियड, ठीक आहे, आणि हे टेन्शन आहे. 2 पाय अंडर रूट ऑफ एल कॉस थिटा अपॉन जी. सर व्हॉट इज एल? सर व्हॉट इज एल? एल म्हणजे लेंथ ऑफ पेंड्युलम असते. लेंथ ऑफ पेंड्युलम कुठं आली? लेंथ ऑफ पेंड्युलम ही माझी लेंथ ऑफ पेंड्युलम आहे. दिस इज अवर लेंथ ऑफ पेंड्युलम. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, हा माझा रेडियस होता. अरे होता का नव्हता? रेडियस होता ना त्या सर्क्युलर ऑर्बिटचा. येस सर. तर मला सांगा इथून मला असं लिहिता येईल का? हे रिलेशन पण माहिती पाहिजे. काय? हाईट अपॉन हायपोटेनियस इज साइन थिटा. या ट्रायंगलमध्ये बघा, या ट्रायंगलमध्ये बघा, आर अपॉन एल इज इक्वल टू साइन थिटा. बरोबर म्हणतोय का मी? सर बरोबर म्हणताय तुम्ही, काही विषय नाही. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा बेटा, हे लक्षात ठेवा. ह्याच्यात काही करायचंय का आपल्याला? तर ह्याच्यात काहीही करायची गरज नाहीये. ठीक. सर इथे कॉस थिटा कुठून आला? तर तेच आहे, आर अपॉन एल ला साइन थिटा पुट केलं ना, मग कॉस थिटा येतो. तर एवढा फॉर्म्युला लक्षात आहे? लक्षात आहे. ओके सर, ओके. इन अ कोनिकल पेंड्युलम मध्ये स्ट्रिंग ऑफ लेंथ मला एल दिलाय, कॅरीज अ मास दिले, मास इज रिव्हॉल्व्ड इन अ हॉरिझॉन्टल सर्कल, रेडियस दिलाय. ठीक. कॅल्क्युलेट टेन्शन. काय फाइंड करायचंय? टेन्शन काय काय दिलं एक जरा. मला मास दिले, ठीक आहे, मास दिले. त्याच्यानंतर मला काय काय दिले बेटा? स्ट्रिंगची लेंथ दिली, लेंथ देऊन ठेवली. ठीक आहे, पुढे काय दिले मला? पुढे दिले हॉरिझॉन्टल रेडियस दिली मला, रेडियस दिली. ठीक आहे ना, रेडियस दिली. ओके, दिले. आता काय विचारले मला? टेन्शन विचारले बेटा. टेन्शन कसं येईल बरं सर? टेन्शन कसं येईल? आता एक फॉर्म्युला लिहिला होता मी, इथं टाइम पिरियड विचारलाच नाही. हे फॉर्म्युला दिसते का तुम्हाला? हे कशाला लिहून दिले तुम्हाला? त्याच्यासाठी की तुम्हाला न्यूमरिकल यावे. कुठला फॉर्म्युला? टी कॉस थिटा इज इक्वल टू एम जी. अरे हा लिहिलाय का नाही? टी कॉस थिटा इज इक्वल टू एम जी. हा फॉर्म्युला मी वापरणार. नीट लक्ष दे बाळा. मी म्हणतो इथे कुठला फॉर्म्युला वापरायचा? टी कॉस थिटा इज इक्वल टू एम जी. त्याचं कारण तुम्हाला कळेल. आता सगळ्यात पहिले मला सांगा, तुम्हाला टी माहिती का? टीच तर काढायचा आहे सर. ठीक आहे, टी काढायचा आहे. इज इक्वल टू एम जी अपॉन कॉस थिटा. ऐक जरा, तुला मास दिले. ते कशात करशील? ग्राममध्ये नाही, किलोग्राममध्ये करशील. मी करून देतो बाबा, परत रडत बशील. 0.15. अच्छा, बोर्डला लिहिताना प्रॉपर कन्व्हर्जन करा. मला सीईटीची सवय, सो मी इकडे तिकडे थोडंसं करू शकतो. तुम्ही प्रॉपर लिहा यार. इथं मास दिलाय इंटू 10⁻³ kg, सो चांगले मार्क पडतील. ठीक आहे. सो इंटू जी किती बेटा? 9.8. कॉस थिटा, तर कॉस थिटा कुठून काढावं सर? कॉस थिटा येईना ना मला. तुला काय येतं रे? तर बेटा हा थिटा आहे, हे एल आहे आणि हा आर आहे. ठीक आहे. कॉस थिटा काय असतो? कॉस थिटा आता या ट्रायंगल मधून काढावं लागेल तुला. एक काम कर, तुला आर दिले आणि एल दिले, ही साईड किती येईल रे? ही येईल अंडर रूट ऑफ एल स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. सर कसं काय येतं तुम्हाला? हे कसं काय येतं म्हणजे काय? पायथागोरस बेटा, तेवढं तर लावता येतं की, तेवढं लावता येतं. आता इथून मला कॉस थिटा येईल. कसं येईल कॉस थिटा? कॉस थिटा इज बेस अपॉन हायपोटेनियस अंडर रूट ऑफ एल स्क्वेअर बाय आर स्क्वेअर अपॉन एल. ठीक. कॉस थिटा इज इक्वल टू इथं टाका बरं मग, अंडर रूट ऑफ एल स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. एल दिलाय का मला? 120 सेंटीमीटर, त्याला मीटरमध्ये कर. 1.2 चा स्क्वेअर मायनस रेडियस दिला असेल की मला, रेडियस दिले बघा 0.2 चा स्क्वेअर. ठीक आहे. आणि डिवायडेड बाय काय? डिवायडेड बाय एल आहे, पण हा रूट मध्ये नाही आहे. डिवायडेड बाय एल. एल म्हणजे परत एकदा त्याची लेंथ 1.2. आता हे कॅल्क्युलेशन करा यार, कॅल्क्युलेशन करा. ठीक आहे ना, कॅल्क्युलेशन होऊन जाईल, एवढं काही नाही. ही रूटची व्हॅल्यू फाइंड नाही करता आली तर सर हा 1.44 आहे आणि हा 0.04 आहे, म्हणजे अंडर रूट ऑफ 1.4. अंडर रूट ऑफ 1.4 जर नाही आला तर लॉग टेबलचा वापर कर मग. ठीक आहे ना. सो दिस इज हाऊ यू कॅल्क्युलेट वर्टिकल सर्क्युलर मोशन. हे एक शेवटचं ऍप्लिकेशन आहे. नंतर आपण मोमेंट ऑफ इनर्शियाला वगैरे जाऊ. वर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे की एक स्ट्रिंगची केस असते. स्ट्रिंग म्हणजे सर दोरी. तर दोरीच्या केसमध्ये हा असा गोलगोल फिरायला लागला. मोशन अंडर ग्रॅव्हिटी म्हणतो आपण याला. ठीक आहे. तर इथे काय काय विचारतात, इथे काय काय तुला माहिती पाहिजे बघ बेटा. सगळ्यात जास्त स्पीड खाली असेल, मग थोडी कमी इथे असेल आणि सगळ्यात कमी इथे असेल. अरे वरती गेल्यावर स्पीड कमी होते, बरोबर आहे ना? हो की नाही? येस सर. ठीक. जरी ते सगळ्यात जास्त स्पीड असेल तर सगळ्यात जास्त इथं टेन्शन असेल. अरे हो की नाही?
अरे कारण सेंट्रिफ्युगल फोर्स तर बाहेर लागणार आहे ना, mv²/r. मग जर v वाढला बेटा तर हे जे टेन्शन आहे ते पण वाढेल. लक्षात राहील. म्हणजे जसं जसं वरती जाऊ सर तसं तसं टेन्शन कमी होत राहील. बरोबर आहे. मिनिमम टेन्शन कुठे असेल? इथे असेल. क्लिअर. ठीक. मिनिमम टेन्शन इथं, मिनिमम स्पीड इथं. ठीक. फॉर्म्युले सांगतो ते महत्वाचे. ए चा जो फॉर्म्युला लिहायचा असेल तर तुम्हाला माहिती आहे मॅक्सिमम टेन्शन आहे. मॅक्सिमम टेन्शन येतो बेटा किती येतं सर? mv²/r प्लस mg. क्लिअर आहे. प्लस mg. प्लस मायनस मध्ये गडबड करू नका, खाली मॅक्सिमम असतं म्हणून प्लस आलं. ठीक आहे सर. आणि इथे जो व्ही आहे ना तो कुठला व्ही आहे? ए ची स्पीड आहे. ए ची स्पीड आहे. ए ला जी काही स्पीड राहील ना ती. ठीक. त्याचबरोबर मला जर बी ला लिहायचं असेल, बीच्या केसमध्ये मला लिहायचं असेल तर मी काय लिहू शकतो सर? तर बीच्या केसमध्ये फक्त येतं बेटा mv²/r. आणि सर मग तुम्ही इथं व्ही कुठला लिहाल? तर या पॉईंटला जी काही स्पीड असेल ती. आणि निश्चितपणे ही स्पीड कॉन्स्टंट नाही, ते बदलत राहते. ठीक आहे ना सर? सी ला टेन्शन काय लिहिशील? सी ला टेन्शन येतं बेटा mvc, जी काही स्पीड असेल तिथली mv²/r मायनस mg. अरे एवढं लक्षात राहील का तुझ्या? का सर? लक्षात राहील. काही गडबड आहे का तुला? काही गडबड नको. आलं लक्षात? येस सर. आता पुढे काय विचारतात तुला? अजून काही गोष्टी माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे? इथे ना काही कंडिशन्स असतात. काय कंडिशन आहे? तर VA ची मिनिमम व्हॅल्यू किती? VA ची मिनिमम व्हॅल्यू कशासाठी? सर्कल कंप्लीट करायला. ते किती असते? √5rg. रट्टा हो की नाही? √5rg असते. ठीक आहे. आणि त्यावेळेस तुमचं मिनिमम टेन्शन किती असते? इथे मिनिमम टेन्शन ते असतं सर 6 mg. रट्टा. अरे हो की नाही? येस सर. त्याच पद्धतीने VB किती आहे सर? VB ची मिनिमम व्हॅल्यू असते √3rg. आणि मग त्यावेळेस टेन्शन असते मिनिमम टेन्शन बी ला किती पाहिजे? जर याला सर्क्युलर मोशन कंप्लीट करायचं असेल तर टाक बरं त्याच्यात किती येते? 3 mg. आर यू गेटिंग इट? येस सर. आणि त्याच पद्धतीने बेटा VC ची मिनिमम व्हॅल्यू किती असते? VC ची मिनिमम व्हॅल्यू किती असते सर? ती VC ची मिनिमम व्हॅल्यू असते √rg. अँड सी चं मिनिमम टेन्शन असतं किती असतं सर? मिनिमम टेन्शन 0. अरे राहील का लक्षात? तुझ्या लक्षात राहील? या सगळ्या गोष्टी लक्षात राहतील का? ठीक आहे ना. सो हे कमीत कमी टेन्शन असतं, हे सगळं स्पीड वगैरे असतं. या फॉर्म्युले लक्षात ठेवा. अजून जे माझे इथे फॉर्म्युले स्ट्रिंगचे तेच फॉर्म्युले आहे स्पियर ऑफ डेथचे. स्पियर ऑफ डेथ म्हणजे काय? स्पियर ऑफ डेथ म्हणजे मौत का कुआ सारखंच. ठीक आहे ना? मौत का कुआ सारखंच. ठीक आहे. पण आता हा स्पियरवाला मौत ऑफ कुआ आहे. तो सिलेंड्रिकल मौत का कुआ होता मागे, आता हा स्पियरवाला आहे. ठीक आहे ना? स्पियरवाला आहे. तर या केसमध्ये फक्त काय येतं ना, या केसमध्ये सगळे फॉर्म्युले हेच राहतील. फक्त टेन्शनच्या जागी काय यूज करायचं? एन म्हणजे नॉर्मल रिॲक्शन यूज करायचं. नॉर्मल रिॲक्शन. ठीक आहे. बाकी सगळं सेम आहे. सेम टू सेम. ओके सर. ओके. दुसरी एक केस असते, रॉडची केस असते. रॉड म्हणजे स्ट्रिंगच्या जागी जर रॉड असेल तर काय येतं? तर फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आता इथे रॉड म्हटलं की नॉर्मल रिॲक्शन येतं. रॉडमध्ये टेन्शन पण म्हणू शकता तुम्ही, पण टेन्शन म्हटलं तरी हरकत नाही. रॉडमध्ये पण टेन्शन असू शकतं, तेच नॉर्मल रिॲक्शन आहे. तर रॉडच्या केसमध्ये काय येतं? पटपट सांगतो मी तुम्हाला. TA, TB, TC. तर इथे फॉर्म्युले नाही बदलणार, तेच राहतात. mg प्लस mv²/r. ठीक आहे. इथे पण काय येतं सर? mg. इथे फक्त mg नाही, इथे फक्त काय येईल? mv²/r. आणि आता हे कुठला व्ही आहे हे तुम्हाला माहिती आहे. बीचा व्ही आहे, हा एचा व्ही आहे. ठीक. इथे काय येतं सर? इथे येईल बेटा mv जे काही सीचा स्क्वेअर बाय आर मायनस mg. ओके सर. ओके. आता अजून एक गोष्ट सांगतो की इथं विचारतील तुम्हाला की मिनिमम स्पीड किती आहे. तर ए ची जी मिनिमम स्पीड आहे, ती किती असते? ती असते √4rg. लक्षात ठेवा, √4rg. आणि जे मिनिमम टेन्शन असतं ते पण तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. इथं टाका. इथे जर टाकलं तर मिनिमम टेन्शन किती? मिनिमम टेन्शन येईल बेटा 5 mg. करेक्ट. एकदम डिटेलमध्ये सांगतोय. फॉर्म्युला याच्या पलीकडे काही करायची गरज नाही. परत इथे टीबीचं मिनिमम व्हीबी मिनिमम किती आहे सर? व्हीबी मिनिमम व्हॅल्यू किती आहे? तर इथे जे असतं ना 4च्या जागी फक्त 3 करायचं. काय म्हणताय सर तुम्ही? सांगतो. 4च्या जागी 3 नाही करायचं, 2 करायचं. सॉरी, √2rg असं असते. तिकडे किती होतं यार?
5 होता ना इथे 5 होता, आधी 5 होता, √5 RG. इथे काय आला 4RG. इथे किती होता 3RG. तर इथे किती येतो 2RG. बस लक्षात ठेव. सर टीबी सांगा बरं तुम्ही, मिनिमम किती असतं टीबी मिनिमम? बेटा इथं पुट कर ना, इथे येऊन जाईल ना तुझं 2 mg. ठीक आहे ठीक आहे. टीसी किती असतं सर? टीसी म्हणजे VC ची मिनिमम व्हॅल्यू किती असते सर्क्युलर मोशन कंप्लीट करायला? VC ची मिनिमम व्हॅल्यू किती असते? तर तिथे किती होती √RG. तर √RG परत मायनस करायचं, √RG मायनस करायचं आधीच्या केसमधून, मग किती येतं 0 लक्षात ठेवा. आणि इथं जर 0 टाकलं ना बेटा, इथं जर 0 टाकलं ना, तर इथं टेन्शन किती येतं? टेन्शन येतं किती mg मॅग्निट्यूडमध्ये. आता इथे निगेटिव्ह mg का बरं आलं सर? निगेटिव्ह mg म्हणजे रॉड आहे ना बे, तो रॉड आहे. रॉडचं टेन्शन कसं असतं? वर असं वर. अरे या पॉईंटला यार, जेव्हा हा पोचेल ना बेटा, या रॉडवर असा इथे उभा राहील ना, इथे याची स्पीड जर 0 झाली ना, तर mg खाली लागेल आणि टेन्शन वरती लागेल. बस. तो ते टेन्शन वरती आहे ना, त्याला ते निगेटिव्ह म्हणतायत इथे फॉर्म्युल्याने. कारण आपण आधी जे फॉर्म्युला डिराईव्ह केलं होतं तेव्हा टेन्शन असं होतं, स्ट्रिंगचं टेन्शन खाली असतं, म्हणजे अवे फ्रॉम द ऑब्जेक्ट असतं. कळते का मी काय म्हणतोय? कळलं तर ठीक, नाही तर लक्षात ठेव यार. हे आलं लक्षात? ओके सर, लक्षात आलं, नो प्रॉब्लेम. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की हा जो डिफरन्स आहे ना, हा नेहमी कॉन्स्टंट असतो. यांच्यामध्ये किती डिफरन्स आहे? ए आणि बी चा डिफरन्स किती आहे? 3 mg. ठीक आहे. त्याच पद्धतीने बी आणि सी चा हे मिनिमम वाले जे काही आहे, हे टीसी मिनिमम जे आहे ना बेटा, टीसी मिनिमम हे जे काही आहे ना, टीसी मिनिमम, तर हे किती असतं? तर या केसमध्ये हे किती आहे? हे mg आहे. काही प्रॉब्लेम नाही. ठीक, चला पुढे जाऊ आपण. अ स्टोन of mass 100 gram is attached to a string of length is whirled in a vertical circle giving a velocity at a lowest point. Find the velocity at highest point. काय विचारले? एक चांगला प्रश्न विचारला त्यांनी. एकच प्रश्न आला यार याच्यातून, एखाद दुसरा प्रश्न आलाय फक्त. इथल्या या पॉइंटला वेलॉसिटी दिली v, आणि कुठे विचारली त्यांनी? या पॉइंटला वेलॉसिटी विचारली. ठीक आहे. सो हा v1 म्हणा आणि हा v2 विचारलाय. तर याला काहीच करायचं नाही. याला कसं करतात सर? याला डायरेक्ट फॉर्म्युला वापरायचा बेटा. v2 चा स्क्वेअर इज इक्वल टू v1 चा स्क्वेअर मायनस 2g h म्हणजे इथं काय येईल? h म्हणजे येईल 2r. का बरं? कारण ही टोटल हाईट किती? ही 2r आहे. अरे हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे का? मोशन अंडर ग्रॅव्हिटीचा तोच फॉर्म्युला इथे लागतो, काही नवल नाही आहे. ठीक आहे. सो इथे काही नाही करायचं. v2 चा स्क्वेअर इज इक्वल टू v1 म्हणजे 7 चा स्क्वेअर मायनस 2 टाइम्स g ची व्हॅल्यू टाक 9.8. 2 इंटू आर म्हणजे 2 इंटू आर म्हणजे 0.5. तर करा कॅल्क्युलेशन, जे काही येईल ते, है ना? जे काही कॅल्क्युलेशन येईल बेटा ते आन्सर येईल. इन अ सर्कस मोटरसायकलिस्ट हॅव्हिंग अ मास ऑफ 50 kg, किती? 50 kg मूव्स इन अ स्पेरिकल केज म्हणजे कोणासारखं बिहेव करणार? स्ट्रिंग सारखं बिहेव करणार. ठीक आहे. लिस्ट वेलॉसिटी विथ विच मस्ट पास हायेस्ट पॉईंटची लिस्ट वेलॉसिटी किती असते यार? है ना? VC मिनिमम सांगितलं होतं ना तुला, किती असते बेटा ती? √RG. मग कर ना, मग √RG कर ना. √3 इंटू जी ची व्हॅल्यू काय? जी ची व्हॅल्यू दिली नाही तर मी 10 घेतो. तर √30 करा, है ना? तुम्हाला अजून ॲक्युरेट जायचं असेल बोर्डला तर जी ची व्हॅल्यू 9.8 घ्या. 9.8 इंटू 3 आणि मग रूट करा, फाइंड लॉग टेबलने. ओके सर. त्याच्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया. तर मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये फॉर्म्युला काय असतो सर? फॉर्म्युला सांगतो, एकदम बेसिक आपण डिस्कस करू, मग न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. सगळ्यात पहिले बेटा, एखादा ऑब्जेक्ट, एखादा पॉईंट मास जर का कधी फिरत असेल एखाद्या ॲक्सिसच्या अबाउट, आणि जर त्याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स r असेल ॲक्सिस पासून, तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला येतो सर I इज इक्वल टू mr². r इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स, याचं युनिट असतं kg मीटर स्क्वेअर. ठीक आहे. आता वेगवेगळ्या बॉडीचे मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतात हे तुला माहिती पाहिजे. डिस्कचा काय असतो, रिंगचा काय असतो, स्पिअरचा काय असतो, सिलेंडरचा काय असतो, हे सगळं माहिती पाहिजे. बोर्डच्या पुस्तकात छानपैकी लिस्ट दिली, ती पाठ कर. मी येतो डायरेक्ट रेडियस ऑफ गायरेशनला. सर रेडियस ऑफ गायरेशन काय असतं त्यापेक्षा त्याचा फॉर्म्युला काय असतो ते महत्वाचं आहे. काय फॉर्म्युला असतो सर? तर बेटा I इज इक्वल टू mk². आपण काय लिहितो? I इज इक्वल टू mr². आता रिंग असेल तर mr², डिस्क असेल तर mr²/2. बरोबर आहे. मग जनरली मी लिहितो I इज इक्वल टू mk² वेअर k इज माय रेडियस ऑफ गायरेशन, आणि k ला लिहितो आपण सिम्पली √I/m. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ठीक आहे. जसं मी तुला लिहून दाखवतो. जसं बेटा मला रिंग, कोणी विचारलं मला रिंगसाठी k किती आहे, तर रिंगचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असतो परपेंडिक्युलर ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर्स घेतोय मी सध्या,
एम आर स्क्वेअर अपॉन एम म्हणजे रिंगचा आला आर. जर कोणी मला विचारलं डिस्कचा सांगा रे बाबा किती असतो रेडियस ऑफ गायरेशन, सो डिस्क असतो बेटा एम आर स्क्वेअर बाय 2. डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो एम आर स्क्वेअर बाय 2 डिवायडेड बाय एम. याला कॅल्क्युलेट केलं तर आर बाय रूट 2. त्याच पद्धतीने जर मला कोणी स्पियर विचारला के फॉर सॉलिड स्पियर तर तो कॅल्क्युलेट कराल तर तो यायला पाहिजे, किती यायला पाहिजे, तो यायला पाहिजे 2/5 है ना, 2/5 नाही, अंडर रूट ऑफ 2/5 आर असं यायला पाहिजे. ठीक आहे. सो असे जनरल फॉर्म्युले आहेत. त्याच्यानंतर थेरम ऑफ पॅरलल आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस या दोन गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. मी ॲप्लिकेशन करून दाखवेल, काळजी करू नको. सपोज माझ्याकडे अशी एक बॉडी आहे, ठीक आहे ना, अशी एक बॉडी, आणि मला आता एक याचा हा सेंटर आहे बरं का, हा सेंटर ऑफ मास आहे, तिथून एक ॲक्सिस पास होते आणि या ॲक्सिसच्या अबाउट लेटेस्ट से मोमेंट ऑफ इनर्शिया आहे ICOM, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲक्सिस विच इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. आता मला या ॲक्सिस पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स लेटेस्ट से छोटा r दूर जायचंय. परपेंडिक्युलर डिस्टन्स दूर जायचंय म्हणजे असं या ॲक्सिसच्या अबाउट मला मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे. ही ॲक्सिस याच्या पॅरलल आहे. ठीक आहे. लेटेस्ट से बेटा हा I आहे, तर मी डायरेक्ट लिहू शकतो. काय लिहू शकता सर तुम्ही? मी लिहू शकतो बेटा थेरम ऑफ पॅरल ॲक्सिस म्हणतो की I म्हणजे हा मोमेंट ऑफ इनर्शिया या ॲक्सिसच्या अबाउट जी की पॅरल आहे सेंटर ऑफ मासच्या. तर मी लिहू शकतो सेंटर ऑफ मासच्या ॲक्सिसचा इज इक्वल टू ICOM प्लस मास जे काही मास असेल या बॉडीचं इंटू हा आरचा स्क्वेअर. व्हेरी सिम्पल, काही डोकं लावायची गरज नाही आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीने याला हा कुठला थेरम झाला सर? सो दिस इज युअर थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. हा कुठला थेरम आहे सर? हा पॅरलल ॲक्सिस. एक असतो परपेंडिक्युलर ॲक्सिस प्लेनर बॉडीजला ॲप्लिकेबल असतो. ठीक आहे. तर माझ्याकडे एखादी प्लेनर बॉडी सपोज 2D बॉडी अशी, ठीक आहे ना, 2D बॉडी आहे. आता ह्या 2D बॉडीचा ह्या दोन ॲक्सिस घेतो ज्या एकमेकांना काय पाहिजे? परपेंडिक्युलर पाहिजे. एकमेकांना सर परपेंडिक्युलर पाहिजे आणि ते सेंटरपासून पास झाले पाहिजे. ठीक आहे. ओके सर. तर हे सेंटर आहे बरं का, हे त्याचं सेंटर आहे. लेटेस्ट आहे बेटा याचा मोमेंट ऑफ इनर्शिया या ॲक्सिसच्या अबाउट IX आहे आणि या ॲक्सिसच्या अबाउट IY आहे. आणि एक तिसरी ॲक्सिस आहे जी तुझ्याकडे येते. दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया इज अबाउट दिस ॲक्सिस इज IZ. तर मी लिहू शकतो, काय लिहू शकता सर तुम्ही? IZ इज इक्वल टू ही जी ॲक्सिस आहे ना IZ इज इक्वल टू IX प्लस IY. म्हणजे काय की दोन ॲक्सिस ज्या एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. मी काय म्हणतोय परत एकदा, दोन ॲक्सिस ज्या एकमेकांना परपेंडिक्युलर आहे आणि ते त्या प्लेनमध्ये लाय करतायत ज्या प्लेनमध्ये बॉडी आहे. ही एक ॲक्सिस आहे, ही एक ॲक्सिस आहे. हे एकमेकांना काय पाहिजे? परपेंडिक्युलर पाहिजे आणि त्या प्लेनमध्ये पाहिजे ज्या प्लेनमध्ये बॉडी आहे. राईट. सो या दोघांचा जो मोमेंट ऑफ इनर्शियाचा सम आहे त्या दोन ॲक्सिसचा, दॅट मस्ट बी इक्वल टू थर्ड ॲक्सिस विच इज परपेंडिक्युलर टू बोथ ऑफ दिस ॲक्सिस, म्हणजे परपेंडिक्युलर टू द प्लेन अँड पासिंग थ्रू द सेंटर. म्हणून मी लिहिलंय IZ इज इक्वल टू IX प्लस IY. गॉट इट सर? गॉट इट. पुढे जाऊ. आता पुढे जर तुम्ही बघितलं तर फाइंड रेडियस ऑफ गायरेशन ऑफ रॉड ऑफ लेंथ किती सांगितलंय? 3 अबाउट इज ट्रान्सवर्स म्हणजे परपेंडिक्युलर पासिंग थ्रू वन ऑफ इट्स एंड. आता एक गोष्ट लक्षात ठेव बेटा, रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा सगळ्यांना माहिती असतो. ह्याच्या अबाउट किती असतो? या ॲक्सिसच्या अबाउट असतो ml स्क्वेअर बाय 3. ml स्क्वेअर बाय 3 नाही, माझं चुकलंय बघा, ml स्क्वेअर बाय 12 है ना. आणि या ॲक्सिसच्या अबाउट किती असतो सर? या ॲक्सिसच्या अबाउट असतो बेटा ml स्क्वेअर बाय 3. ml स्क्वेअर बाय काय असतो सर? 3 असतो. मग तुला जर हा मोमेंट ऑफ इनर्शिया कळाला तर रेडियस ऑफ गायरेशन काय असतं? रेडियस ऑफ गायरेशन इज नथिंग बट मोमेंट ऑफ इनर्शिया डिवायडेड बाय मास. ठीक आहे. तुम्हाला थोडंसं शायनिंग मारायची असेल तर तुम्ही एक काम करू शकता, थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस लावू शकता की तुम्हाला हा मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती नाही, ml स्क्वेअर बाय 12 प्लस हा ml स्क्वेअर बाय 4 है ना, हा L/2 आहे. करायचं तर करा, नाही तर डायरेक्ट लिहिलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. 2 मार्काला प्रश्न आला तर डायरेक्ट करा. ठीक आहे. जास्त आला तर मग तुम्ही थोडंसं फॉर्म करू शकता इथे. ठीक आहे. सो K इज इक्वल टू इथे काय बेटा? अंडर रूट ऑफ I किती आहे सर? ml स्क्वेअर बाय 3 आणि हा काय m आहे, तर हे कॅन्सल होऊन किती येईल? L/√3. L किती? मला L दिलाय का? रॉडचा दिलाय 3. सो 3/√3 म्हणजे आन्सर आलं √3.
आणि डेफिनेटली रेडियस ऑफ गायरेशन हा एक नंबर आहे, नंबर म्हणजे लेंथ येते, तर त्याचं युनिट काय आलं पाहिजे, त्याचं युनिट मिळायला पाहिजे बेटा मीटर. पुढे बघा, कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलाय कुठं, डिस्क अबाउट ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द लेंथ अँड पासिंग थ्रू द सेंटर. तर डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती नाही यार तुला, असं करू नको यार, हे डायरेक्ट फॉर्म्युले आहेत, हे मी करणार नाही. mr²/2 डायरेक्ट है ना. फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवशील, याला 0.6 मीटर लिही. ओके सर, ओके. द रेडियस ऑफ गायरेशन विचारले ऑफ अ बॉडी, ठीक आहे, ॲट अ डिस्टन्स 0.4 मीटर फ्रॉम द सेंटर अँड द मास. काय सांगितले, रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ बॉडी अबाउट अन ॲक्सिस ॲट अ डिस्टन्स 0.4 मीटर फ्रॉम इट्स सेंटर ऑफ मास. ठीक आहे, एखादी कुठली तरी बॉडी आहे, ठीक आहे, आणि त्या बॉडीचं लेटस ही बॉडी आहे आणि त्या बॉडीचं सेंटर ऑफ मास इथे, ही त्याची मेन ॲक्सिस आहे. तर या ॲक्सिस पासून किती, 0.4 मीटर फ्रॉम द सेंटर ऑफ मास इज 0.5 मीटर. ठीक आहे, तर त्यांनी काय दिले, लँग्वेज नोट करा तुम्ही. सपोज ही दुसरी ॲक्सिस आहे म्हणतात, ही दुसरी ॲक्सिस आहे आणि हे किती दूर आहे सर, हे किती दूर आहे बेटा, हे किती दूर आहे, 0.4 मीटर दूर आहे, सेंटर पासून 0.4 मीटर दूर आहे. ठीक आहे, आणि हा जो तुम्हाला आहे ना आय हा दिलाय, यावेळेस हा मोमेंट ऑफ इनर्शिया दिलाय, किती दिलाय सर, आय इज इक्वल टू किती दिले, अच्छा रेडियस ऑफ गायरेशन दिली, ठीक आहे, रेडियस ऑफ गायरेशन देऊन ठेवली तुम्हाला 0.5 मीटर. ठीक, आणि मग आता काय करायचंय, फाइंड द रेडियस ऑफ गायरेशन अबाउट पॅरलल ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. ठीक आहे, आता एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, ही रेडियस ऑफ गायरेशन मला माहिती आहे. ठीक आहे, तर मी याला कसं लिहितो, मी फॉर्म्युला लिहितो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. चांगला क्वेश्चन आहे हा, नीट लक्ष द्या. मी के ला लिहू शकतो बेटा, के इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आय बाय एम. पटलं तुम्हाला, पटलं सर. आता ते नवीन विचारतायत, नवीन रेडियस ऑफ गायरेशन विचारले, पण ते कुठून पास करायला लागले, सेंटर ऑफ मास पासून. तर जी नवीन रेडियस ऑफ गायरेशन आहे के डॅश, मला नाही माहिती ती किती आहे. सो अंडर ऑफ रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया डिवाइडेड बाय मास. पण आता मोमेंट ऑफ इनर्शिया कुठला घ्यावा लागेल, सेंटरच्या अबाउट. का बरं, कारण त्यांनी सांगितले सेंटरच्या अबाउट सांगा म्हणून रेडियस ऑफ गायरेशन. सो सेंटरच्या अबाउट किती आहे मला नाही माहिती, सो तो मोमेंट ऑफ इनर्शिया काय ते पण नाही माहिती. सो ICOM/m. आता जर तुम्ही शहाणे असाल तर याला असं लिहा, कसं लिहायचं सर, याला असं लिहू शकतो बघा, कसं, आयला काय लिहू शकतो मी, ICOM प्लस m हा जो काही डिस्टन्स आहे बेटा, हा डिस्टन्स लेटस से तो d आहे, md²/m. आता या दोन इक्वेशन आहे, या दोन इक्वेशन करून आपल्याला आन्सर येईल. थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागेल, इथं थोडं स्मार्ट वर्क करू आपण. आता कसं कॅल्क्युलेशन करायचं बघू आपण. ठीक आहे ना, जर मी दोन्ही साईडला, ठीक आहे जमतंय, दोन्ही साईडला स्क्वेअर करायचे, k² इज इक्वल टू येईल ICOM/m प्लस d². जमतं, दोन्ही साईडला स्क्वेअर केला, रूट कॅन्सल झाला, ICOM/m आणि हा m इथे डिवाइड झाला, तर हे d² आलं. इथे येईल काय भेटेल, k' इज इक्वल टू, इथे काय येईल, इथे येईल फक्त सर ICOM/m. तर काय करा सर, तुम्ही मायनस करा, ही इक्वेशन नंबर 1 आहे आणि ही इक्वेशन नंबर 2 आहे. तर तुम्हाला काय करायचं, मायनस करायचं, 1 - 2 करा बरं. 1 - 2 केलं तर किती येतं, ते यायला पाहिजे k² मायनस k' इज इक्वल टू k² - k' हे कॅन्सल होऊन जाईल आणि फक्त उरेल बेटा d². तुम्हाला डीच तर पाहिजे ना, नाही तुम्हाला काय पाहिजे होता, तुम्हाला k' पाहिजे होता. हां, मग k' इज इक्वल टू k² - d². म्हणजे मी असं लिहितो, k' इज इक्वल टू k² दिलाय ना तुम्हाला, किती दिले, 0.5 दिले, 0.5 मायनस d म्हणजे तो डिस्टन्स 0.4. मग हे किती येतं, हे k' यायला पाहिजे, किती यायला पाहिजे, 0.3 यायला पाहिजे. बघा चांगला क्वेश्चन आहे, परत याला स्लो करा, रिवाइंड करून बघा, चांगला क्वेश्चन आहे. ठीक आहे, कळालं, ओके. युनिफॉर्म सॉलिड स्पियर. आता इथे विद्यार्थ्याला गडबड होते. सॉलिड स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया टँजंट टू इट्स सरफेस. एक तर हे आपण नीट स्टोन घेऊ आपण. हा माझ्याकडे सॉलिड स्पियर आहे, हे सेंटर ऑफ मास आहे, पण त्यांनी इथं विचारलाच नाही मोमेंट ऑफ इनर्शिया. कुठे विचारलाय, टँजंट टू द सरफेस इथे. तर मग हा आय आणि हा आर आहे, या दोन ॲक्सिस पॅरलल आहे, अरे आहे की नाही. मग मी आय लिहितो, आय इज इक्वल टू काय येईल बेटा, ICOM प्लस mr². हा डिस्टन्स किती आहे, आर आहे. तर मग आय इज इक्वल टू ICOM किती आहे सर, ICOM असतो 2/5 सॉलिड स्पियरचा, mr² प्लस mr². एवढी बुद्धी तुम्हाला असेल. मग इथे किती आहे सर, आय इज इक्वल टू 7/5 mr². परीक्षेत लिहिताना प्रॉपर लिहा, बाय द थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस वी नो दॅट, असं तसं सगळं लिहा. ठीक आहे, ओके सर. पुढे
पुढे तुम्हाला काय आहे ना आता बेटा, इथे गडबड काय आहे ना, इथे त्यांनी डेन्सिटी दिली. काय दिली सर? डेन्सिटी दिली. तर मी तुम्हाला सांगतो बघा, आपण मासला लिहू शकतो डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. ठीक आहे, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. किंवा मासला असं पण लिहू शकतो सरफेस डेन्सिटी, सरफेस मास डेन्सिटी इंटू एरिया. हे तुम्हाला माहिती आहे का? जर डिस्कच्या केसमध्ये सरफेसला मास असतं है ना, सरफेसला, तो सरफेस मास डेन्सिटी सिग्मा इंटू ए लिहितो, एरिया लिहितो, तर ते मला मास येतं. व्हॉल्यूम मास डिस्ट्रीब्युशन असेल तर रो इंटू व्ही लिहितो, रो इंटू व्ही म्हणजे डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम लिहितो. आणि जर लिनियर मास डेन्सिटी असेल, लिनियर मास डेन्सिटी असेल तर मासला कसं लिहू शकतो? मास इज इक्वल टू लिनियर मास डेन्सिटी इंटू लेंथ. हे व्यवस्थित तुम्हाला माहिती पाहिजे. सीईटीच्या लेक्चरमध्ये पण मी कव्हर केले, पण हे तुम्हाला सांगून देतो. ठीक, आता इथे काय किती बेटा, इथे स्पिअर आहे ना आपल्या केसमध्ये, सो मला मास किती लिहिता येईल इथं? मला मासला काय लिहू शकतो मी? मासला लिहू शकतो तर आता आय इज इक्वल टू काय येईल? 7/5. मासला लिहा रो इंटू व्हॉल्यूम. व्हॉल्यूम किती असतो स्पिअरचा? 4π/3 r क्यूब r स्क्वेअर. सो इथे रो टाका ना, रोची व्हॅल्यू टाका, सगळं येऊन जाईल. आता आय इज इक्वल टू हे जे काही आहे हे किती येईल? मी फक्त व्हॅल्यू लिहितो, तुम्ही नंतर कॅल्क्युलेशन करत बसा. 7 रो 4π डिवायडेड बाय 15 आणि इथे r ची पॉवर 5 येईल. ठीक आहे, रोच्या जागी रोची व्हॅल्यू टाक, रोच्या जागी रोची व्हॅल्यू टाक, कॅल्क्युलेशन करा, आन्सर येऊन जाईल. कधीचा प्रश्न आहे? जुलै 2016. ठीक आहे, आता इथे बघा सरफेस डेन्सिटी म्हटलं ना तुम्हाला मी. आता इथे सरफेस डेन्सिटी दिली डिस्कचं, मग त्याचं मास किती? मास किती असतं बेटा? सिग्मा ए. ठीक आहे, सो सिग्मा किती माझ्याकडे? 2 आहे. आणि एरिया किती आता याच्यात? मोमेंट ऑफ इनर्शियाच विचारलंय ना. एरिया किती? एरिया पाय आर स्क्वेअर असतो ना डिस्कचा, पाय इंटू आरचा स्क्वेअर म्हणजे 10 इंटू 10ची पॉवर -2चा स्क्वेअर. मी अप्रोच सांगतोय, असं बोर्डाला लिहाल तर फेल होऊन जाईल बेटा. हां, असं नाही, पूर्ण लिहायचं प्रॉपर. ठीक आहे, ओके सर. मग हे तुला मास आलं. मास कशात येईल बरं? मास हे तर मी मीटरमध्ये केलंय आणि सेंटीमीटरचं मीटरमध्ये केलंय, हे येईल मास केजी मध्ये. तुला काय विचारलंय? तुला विचारलंय काय? पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन, म्हणजे डायरेक्ट विचारलाय मोमेंट ऑफ इनर्शिया. तर तो किती येईल बेटा? mr²/2. गॉट इट सर. त्याच्यानंतर अँग्युलर मोमेंटम अँड टॉर्क. आलं लक्षात? ओके, याचे फॉर्म्युले माहिती पाहिजे. थोडं पॉज करून करा. थोडं माहिती पाहिजे बरं का, बोर्डाचा थोडं तर अभ्यास केला पाहिजे, नाही तर तुला काहीच कळणार नाही हे. हां, स्पीड आहे म्हणून. तर सगळ्यात पहिले बेटा, मला काही गोष्टी माहिती. फोर्स इज इक्वल टू असतो मास इंटू ॲक्सेलरेशन, असतं की नाही लिनियरमध्ये? इकडे किती असतं? सर्क्युलरमध्ये किंवा अँग्युलरमध्ये किती असतं? फोर्सच्या जागी आपण येतो टॉर्क. बॉडीला सरळ कोण चालवतं? फोर्स. बॉडीला गोल कोण फिरवतं? गोल फिरवतो सर टॉर्क. सो टॉर्क इज इक्वल टू काय? मास म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, एवढं लक्षात ठेव. मास म्हणजे काय सर? मोमेंट ऑफ इनर्शिया. फोर्स म्हणजे काय सर? टॉर्क. लिनियर ॲक्सेलरेशन म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशन. जमलं. फोर्सचा अजून एक फॉर्म्युला होता. काय फॉर्म्युला होता सर? फोर्स इज इक्वल टू होता बेटा, dp/dt, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम. आठवतं का तुम्हाला? रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम. ठीक आहे, मग रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम म्हणजे इथे टॉर्क लिहू शकतो मी. फोर्सच्या जागी टॉर्क, लिनियर मोमेंटमच्या जागी काय येईल? फक्त अँग्युलर मोमेंटम. काय ना रे सर? अँग्युलर मोमेंटम म्हणजे dl/dt. सर लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला होता माझ्याकडे मास इंटू वेलॉसिटी. अँग्युलर मोमेंटमचा काय फॉर्म्युला येईल? अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला येईल बेटा मासच्या जागी मोमेंट ऑफ इनर्शिया आणि वेलॉसिटीच्या जागी अँग्युलर वेलॉसिटी. काय पाठ करायची गरज आहे का? बिलकुल नाही. काय करायची गरज आहे? काहीच करायची गरज नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर काय बघा, लिनियर आणि अँग्युलरचं रिलेशन पण माहिती पाहिजे, कारण सर्क्युलर मोशनमध्ये लिनियर आणि अँग्युलर दोन्ही असतं. अरे हो ना, सांगितलं होतं मगाशी. सगळ्यात पहिले टॉर्क. सर टॉर्कचा काय फॉर्म्युला असतो? टॉर्कचा फॉर्म्युला असतो वेक्टर फॉर्ममध्ये r×f. ठीक आहे, जर तुला मॅग्निट्यूड पाहिजे असेल तर RF sin θ. सर लिनियर आणि अँग्युलर याच्यामध्ये हा टॉर्क आणि फोर्स मधलं रिलेशन आलं. लिनियर आणि अँग्युलर मधलं अँग्युलर मोमेंटमचं रिलेशन सांगा. सर तर बेटा असतं अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू असतं r×p. ठीक आहे, त्याचं मॅग्निट्यूड पाहिजे असेल तर L इज इक्वल टू RP sin θ. पर या फॉर्म्युल्यांवर एवढे प्रश्न विचारलेले नाही आहे, पण मी सांगून ठेवतो तरी है ना, आडी अडचणीला कामात येतात. पुढे सर एनर्जी आणि पॉवरचे फॉर्म्युले. येस, एनर्जी आणि पॉवरचे फॉर्म्युले. तर मला सांग, लिनियर मध्ये वर्क काय होतं? वर्क काय होतं? बोल रे. वर्क होतं सर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. इथे फोर्सच्या जागी काय येईल बेटा? फोर्सच्या जागी सर इथे येईल टॉर्क. शाबास. आणि डिस्प्लेसमेंटच्या जागी काय येईल सर? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. व्हेरी गुड. आलं वर्क डनचा फॉर्म्युला. सर पॉवरचा फॉर्म्युला सांगा.
पॉवर होतं सर इन्स्टंटेनियस पॉवर होते फोर्स इंटू वेलॉसिटी. इथे फोर्सच्या ऐवजी टॉर्क येईल बेटा आणि व्हीच्या जागी स्पीडच्या जागी येईल अँग्युलर वेलॉसिटी. ओके नाही. येस सर. पुढे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला होता हाफ एम व्ही स्क्वेअर. बॉडी जर सरळ सरळ चालली तर त्याची कायनेटिक एनर्जी होती हाफ एम व्ही स्क्वेअर. बॉडी जर गोल गोल फिरली त्याची एनर्जी राहील मासच्या ऐवजी येईल बेटा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि स्पीडच्या जागी काय येईल सर अँग्युलर स्पीडचा स्क्वेअर. वर्क एनर्जी थेरम. वर्क एनर्जी थेरम आठवतो का तुला की वर्क डनला काय लिहितो आपण चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे हाफ एम व्ही टूचा स्क्वेअर मायनस हाफ एम व्ही वनचा स्क्वेअर. आपण केला होता हा 11वी केला होता हो की नाही सर. मी 11वीला गेलोच नाही. आपण तुला माहिती पाहिजे वर्क एनर्जी पॉवर है ना. हा त्याचा फॉर्म्युला माहिती पाहिजे सर. इथे वर्क डन काय येतं बेटा इथे पण तसंच येईल चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे हाफ इंटू फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी. अरे जमतंय का. किती पटपट फॉर्म्युला डिस्कस केले आणि तू म्हणतो फॉर्म्युला पाठ होत नाही. काय करतो रे तू. काय करतो काय तू. आणि हे रिलेशन माहिती पाहिजे बेसिक है ना. हे तेच आहे जे मी लिहून दिले तुम्ही वाचून घ्या. सगळं वाचून घ्या. ठीक आहे ओके. लेट अस कम टू द क्वेश्चन. अ सॉलिड स्पियर ऑफ डायमीटर दिले बरं का. डायमीटर सावधानीने. मास दिले रोटेट ॲक्सिस थ्रू द सेंटर कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया विचारले. बरं इट्स अँग्युलर वेलॉसिटी चेंजेस फ्रॉम टू इतकं ठीक आहे इन 5 सेकंड्स आणि कॅल्क्युलेट टॉर्क. दोन गोष्टी विचारल्या यार. पहिल्यांदा विचारलं बेटा मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल टू किती येतो. पहिल्यांदा डायमीटर म्हटलंय ना डायमीटर दिले आणि अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर 2/5 mr². पण आता विषय असा आहे की त्यांनी काय दिले त्यांनी डायमीटर दिले. तर तुला आधी काय करावं लागेल डायमीटरचं रेडियसमध्ये कन्वर्ट करून घेशील. ठीक आहे ना. ए दादा डायमीटर किती बेटा इथं रेडियस किती रेडियस येईल d/2 म्हणजे किती 25 सेंटीमीटर. याला मीटरमध्ये करून घे 25 × 10⁻² मीटर. मोमेंट ऑफ इनर्शिया आला काढता. येस सर. मास तर तसंही दिले. पुढे दुसरं काय दुसरं म्हणतायत टॉर्कच म्हणतायत ना. टॉर्क म्हणताय. टॉर्कची काय डेफिनेशन सांगितली सर तुम्ही मला. टॉर्कची काय डेफिनेशन सांगितली. टॉर्क काय असतो. टॉर्क आता सांगितलं ना अँग्युलर वेलॉसिटी चेंज करते सर. अँग्युलर वेलॉसिटी चेंज करते. ठीक. एक गोष्ट लक्षात घे मागे जो फॉर्म्युला डिस्कस केला इथे टॉर्कसाठी कुठला फॉर्म्युला डिस्कस केला सर तुम्ही इकडे टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा. दिसतो का. दिसला सर. मग बेटा तुम्हाला एक गोष्ट सांग टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा यूज करू की नको. कसं काय करता सर तुम्ही. कारण मला आय माहिती आहे आणि अल्फा पण माहिती आहे. अल्फा कसं माहिती आहे सर. अल्फा इज इक्वल टू येईल फायनल अँग्युलर वेलॉसिटी मायनस इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी अपॉन टाइम. अरे तुला ω2 ω1 t दिलाय का. येस सर दिलाय. मग पटकन याच्यात व्हॅल्यू पुट कर बरं. पटकन व्हॅल्यू पुट कर यार. असं करू नको है ना. अल्फा काढून घेऊ. अल्फा तर काढून घेऊ कमीत कमी. ω2 किती बेटा 12 -2 अपॉन टाइम किती माझ्याकडे 5 म्हणजे हे आलं 2 रेडियन/सेकंड². मग आता करून घ्या. आता करून घ्याल का. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया किती आला होता इथे बाय द वे आय इज इक्वल टू ते पण करून घेऊ. आय इज इक्वल टू 2/5 मास किती आहे. मास दिले का माझ्याकडे 25 इंटू r² म्हणजे 25 इंटू 25 इंटू 10⁻⁻⁴. मग आता हे करत बसा 25 इंटू 2 किती ते 50/5 म्हणजे 10 म्हणजे 10⁻³ म्हणजे हे यायला पाहिजे किती यायला पाहिजे हे 10⁻³ बरोबर आहे ना. 50 5 6 10 10⁻³ 625 इंटू 10⁻³ म्हणजे हे येतं 0.625. इथं 0.625 आलं ना. मग तुला काय पाहिजे टॉर्क पाहिजे ना. टॉर्क इज इक्वल टू येईल बेटा आय अल्फा म्हणजे इथे आला ना आय 0.625 इंटू 2. मग हे किती येतं हे येतं 1250 म्हणजे हे येतं बेटा 1.25 टॉर्कचं युनिट काय असेल न्यूटन मीटर. अरे असेल का नसेल. असेल बेटा असेल. हां बघा मी असं जर केलं ना माझ्यासारखं सॉल्व्ह करू नका. कमी मार्क पडतील ना. फक्त व्यवस्थित सॉल्व्ह करा. मी अप्रोच सांगतोय तुम्हाला. टॉर्क ऑफ मॅग्निट्यूड ऍक्टिंग ऑन अ बॉडी. टॉर्क दिले. प्रोड्युसेस अँग्युलर ॲक्सेलरेशन कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया. काय दिले टॉर्क दिलाय. मास दिले. ठीक आहे. अँग्युलर ॲक्सेलरेशन दिले. अल्फा दिले. काय विचारले बेटा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी. काय असतं मला सांग बरं. टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा. टॉर्क किती दिलाय सर तुम्हाला 400. आय किती दिलाय सर आयच नाही माहिती. अल्फा किती दिलाय सर अल्फा दिलाय 20. इथून आय आला की का किती आला सर 20 kg मीटर स्क्वेअर.
गरज आहे का? गरज आहे का मला? कसली गरज आहे का? मला मासची गरजच नाही, उगाच दिले त्यांनी. मासची गरज नाही. जर या क्वेश्चन मध्ये हा 5 मार्काचा क्वेश्चन करून जर त्यांनी रेडियस ऑफ गायरेशन पण विचारलं असतं तरी तू काढू शकला असता सर. रेडियस ऑफ गायरेशन किती आलं असतं? अंडर रूट ऑफ आय अपॉन एम. हो की नाही? हो सर. पटकन बोर्ड करा राव, तुम्ही पण फार बोर करता. हा, बोर्ड करायचं, व्यवस्थित करायचं बोर्ड. मग सीईटी साठी मोठं मैदान आहे, हे काय घेऊन बसलात तुम्ही? अ व्हील ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया 1 kg मीटर स्क्वेअर रोटेटिंग ॲट अ स्पीड. स्पीड किती बेटा? 40. ड्यू टू फ्रिक्शन ऑन इट्स ॲक्सिस. असेल फ्रिक्शन, मला काय करायचंय? व्हील कम्स टू रेस्ट. रेस्टचा अर्थ फायनल अँग्युलर वेलॉसिटी दिली तुला 0 इन 10 मिनिट्स. टाइम दिलाय मला. टाइम किती दिलाय? 10 मिनिट. 10 मिनिट म्हणजे किती? 600 सेकंड. कॅल्क्युलेट अँग्युलर मोमेंटम ऑफ द व्हील. अँग्युलर मोमेंटम कसं सर? अँग्युलर मोमेंटम ए दादा, इन 2 मिनिट्स बिफोर इट कम्स टू रेस्ट. 2 मिनिट्स बिफोर इट कम्स टू रेस्ट. हा प्रश्न मजेदार आहे, कारण इथे काय विचारले? अँग्युलर मोमेंटम ऑफ द व्हील 2 मिनिट्स बिफोर इट कम्स टू रेस्ट. अँग्युलर मोमेंटम विचारले. ठीक. सगळ्यात पहिले मोमेंट ऑफ इनर्शिया दिलाय, रोटेटिंग ॲट अ स्पीड ड्यू टू फ्रिक्शन. इट रेस्ट साठी येतं. ठीक आहे. मग आता काय करावं सर? तर एक काम करू. याला भरपूर पद्धती आहे सॉल्व्ह करायच्या, पण मी ना थोडं वेगळ्या पद्धतीने करतो. फायनल अँग्युलर स्पीड दिली आहे आपल्याला, किती दिली आहे? 0. आणि इनिशियल अँग्युलर स्पीड दिली आहे. इनिशियल अँग्युलर स्पीड किती आहे सर? 40 रेडियन पर सेकंड. तर एक काम करू आपण. तुम्हाला काय माहिती ना, तुम्हाला हे माहिती आहे की चेंज इन अँग्युलर मोमेंटम जे असतं ना बेटा, डेल्टा एल बाय डेल्टा टी, दॅट इज नथिंग बट टॉर्क. आणि टॉर्कला मी लिहू शकतो आय इंटू अल्फा. बरोबर ना? या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. ठीक. आता एक गोष्ट तुला अल्फा येऊन जाईल का? अल्फा कसा काढायचा सर? अल्फा काढायचा बेटा ω2 मायनस ω1 अपॉन टी. अल्फा तर सेमच राहील ना रे. अँग्युलर ॲक्सेलरेशन तर सेमच राहील कुठल्याही टाइमला, बघ है ना. अँग्युलर वेलॉसिटी चेंज करेल. येस सर. तो ω2 किती बेटा? 0 मायनस ω1 कितीला आहे? 40 डिवायडेड बाय 600. मग हे किती आलं? हे आलं सर 4/16 म्हणजे 1/15. 1/15 मायनसमध्ये. ठीक आहे. आता त्याच्यानंतर त्यांनी काय विचारले? त्यांनी मला ते विचारलंच नाही. अल्फा आला ना, अल्फा आला आणि मोमेंट ऑफ इनर्शिया दिलाय. म्हणजे मी असं लिहितो बघा, डेल्टा एल अपॉन डेल्टा टी. कॅल्क्युलेट अँग्युलर मोमेंटम ऑफ व्हील 2 मिनिट्स बिफोर इट कम्स टू रेस्ट. 2 मिनिट्स बिफोर इट कम्स टू रेस्ट. ठीक आहे. तर आता मी काय करतो ना, टॉर्क तर सेमच राहणार आहे, म्हणजे डेल्टा एल अपॉन डेल्टा टी. याला कसं लिहू शकतो मी? डेल्टा एल अपॉन डेल्टा टी म्हणजे फायनल अँग्युलर मोमेंटम मायनस इनिशियल अँग्युलर मोमेंटम. ठीक आहे. इनिशियल म्हणजे L1 आणि डिवायडेड बाय हा जो काही टाइम आहे. आता ऐका, फायनल किती बेटा? फायनल 0 आहे. इनिशियल अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय म्हणतायत सर तुम्ही? इनिशियल अँग्युलर मोमेंटम म्हणजे 2 मिनिटाच्या आधीचं. कितीच्या आधीचं? 2 मिनिटाच्या आधीचं. 2 मिनिटं म्हणजे काय सर? 120 सेकंड. 120 सेकंड. ठीक आहे. याचा अर्थ मी काय लिहितो? फायनल अँग्युलर मोमेंटम मायनस इनिशियल अँग्युलर मोमेंटम. इनिशियल किती आहे सर? इनिशियल असतं काढायचं आपल्याला. काय विचारले? अँग्युलर मोमेंटमच विचारले ना. लेटेस्ट आहे ते इनिशियल अँग्युलर मोमेंटम x आहे डिवायडेड बाय टाइम. टाइम किती माझ्याकडे? 120 सेकंड. हा माझ्याकडे टॉर्क आला. हा टॉर्क मस्ट बी इक्वल टू आय अल्फा. हा टॉर्क मस्ट बी इक्वल टू काय सर? आय अल्फा. आय किती बेटा? 1. आणि अल्फा किती सर माझ्याकडे? अल्फा आहे -1/15. इथून कॅल्क्युलेट करा x किती? x येईल बेटा 120/15 म्हणजे 8 यायला पाहिजे. 8. अँग्युलर मोमेंटम किती आलं सर? 8 आलं. 8 आलं का लक्षात? अँग्युलर मोमेंटम काय आलं बेटा? 8 आलं. ओके. एक गोष्ट लक्षात ठेवा. मी काय केलं? मी परत एकदा सांगतो. अँग्युलर ॲक्सेलरेशन काढलं. कसं काढलं? फायनल अँग्युलर वेलॉसिटी मायनस इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी अपॉन टाइम. फायनल माहिती होती 40. इनिशियल मी 0 पासून पकडली कारण त्यांनी टेस्ट पासून दिले. ठीक आहे. सो इथून आलं मला -1/15. म्हणजे जर मी आयने मल्टिप्लाय केलं, मला आय दिला होता, तर मला टॉर्क आला. टॉर्क तर सेम राहील. अरे टॉर्क सेम राहील ना यार. टॉर्क नाही बदलणार. मग टॉर्कला असं पण ते लिहू शकतो, टॉर्क इज इक्वल टू चेंज इन अँग्युलर मोमेंटम. हो ना बेटा? दिस इज नथिंग बट टॉर्क. करेक्ट. सो चेंज इन अँग्युलर मोमेंटमला आता मी काय केलं? फायनल 0ला आणि इनिशियल काय पकडलं? L1. आता इनिशियल L1 कुठलं पकडलं? इनिशियल L1 पकडलं 2 मिनिटं आधीचं. 2 मिनिटाचा आधीचं. ठीक आहे ना? आलं लक्षात तुम्हाला? टॉर्क तर सेमच राहणार आहे, कुठलाही पिरियड घेतला तरी चालतो. सो मी 2 मिनिटाच्या आधीला x मानलं आणि डिवायडेड बाय टाइम. टाइम म्हणजे 2 मिनिटं म्हणजे किती आलं बेटा? 120 इज इक्वल टू आय अल्फा. म्हणजे टॉर्क तर तोच राहणार आहे. असं आलं लक्षात? आलं तर ठीक आहे, नाहीतर राहू दे. है ना? येऊन जाईल यार, एवढं अवघड नाही. कम ऑन. द बॉडी स्टार्ट्स रोटेटिंग फ्रॉम रेस्ट. ठीक आहे. ड्यू टू कपलचा अर्थ काय होतो? कपल म्हणजे टॉर्क असतं बेटा. ठीक आहे.
कपल म्हणजे काय असतं सर, टॉर्क असतं. इट कम्प्लीट 60 रिव्हॉल्युशन इन 1 मिनिट. फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी. नीट लक्ष द्या. बॉडी काय सांगितले, टॉर्क आपल्याला दिलेला आहे, मला मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलाय, मला अल्फा काढता येईल. कसा काढायचा अल्फा, ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी. ओमेगा 2 दिलाय का, ओमेगा 2 दिलाय का, दिला असेल बघा. 60 रिव्हॉल्युशन इन 1 मिनिट नाहीच दिलंय. मग काय करू, 60 रिव्हॉल्युशन इन 1 मिनिट. ठीक आहे, एक काम करू आपण, अल्फाला अजून एका पद्धतीने आपण काढू शकतो. कशा पद्धतीने सांगतो. तुम्ही काय करा, इट स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट, बरोबर ना, इट स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट दिले. तुम्ही अजून एक फॉर्म्युला आहे माझ्याकडे, थीटा इज इक्वल टू ओमेगा इनिशियल इंटू टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. मग थीटा किती दिले बेटा, 60 रिव्हॉल्युशन. 60 रिव्हॉल्युशनचा अर्थ कळतो का तुला, 60 रिव्हॉल्युशन म्हणजे 60 इंटू 2 पाय. 2 पाय एन फॉर्म्युला आहे ना यार, थीटाचा फॉर्म्युला दिला आहे ना सरांनी, 2 पाय एन. ठीक आहे ना, 2 पाय इंटू 60. तर हे आलं इज इक्वल टू ओमेगा इनिशियल. ओमेगा इनिशियल किती आहे, 0 आहे, हे तर 0 झालं, प्लस हाफ इंटू अल्फा इंटू टीचा स्क्वेअर. टाइम किती बेटा, टाइम दिला असेल की त्यांनी 1 मिनिट म्हणजे 60चा स्क्वेअर. इथून तुम्हाला अल्फा येऊन जाईल. इथून काय येईल सर, अल्फा येईल. एकदा तुम्हाला अल्फा आला तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरा, टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा. म्हणजे टॉर्क तुम्हाला माहिती आहे, अल्फा तुम्हाला माहिती आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला मिळून जाईल. कळालं का काय केलं, काहीच करत नाही ते. टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा हाच फॉर्म्युला आहे. फक्त कधी कधी तुम्हाला आता असं न करता त्यांनी असंही दिलं असतं की काय म्हणतात, 60 रिव्हॉल्युशन न देता असं दिलं असतं की एका मिनिटात त्याची स्पीड होते 40 रेडियन पर सेकंड. मग तू ओमेगा एफ मायनस ओमेगा आय अपॉन टी करून अल्फा काढला असता है ना, आणि नंतर मग हाच फॉर्म्युला लावला असता. ओके सर. ऑटोमोबाईल इंजिन डेव्हलप्स, हे किलोवॅट कसलं युनिट हे बेटा, हे पॉवर आहे, पॉवर. वाईल रोटेटिंग ॲट अ स्पीड ऑफ 1200 आरपीएम. तुम्हाला माहिती ओमेगा दिलाय, हा ओमेगा 1200 आरपीएमचा अर्थ कळतो का, 1200 आरपीएम इज इक्वल टू, याला कसं लिहिता येईल मला, 1200 म्हणजे 1200 पाय बाय 30 है ना, रेडियन पर सेकंड. काय विचारलंय मला, व्हॉट टॉर्क डज इट डिलिव्हर. हे पॉवर आणि टॉर्कचा काय रिलेशन आहे, तर पॉवर इज इक्वल टू टॉर्क इंटू अँग्युलर वेलॉसिटी. दिलाय का फॉर्म्युला, येस सर. मग पॉवर मला देऊन ठेवली बेटा 62.84 किलो वॅटचं कर, वॅटमध्ये 10⁻³ टॉर्क किती दिलाय मला, टॉर्क असतं विचारलाय, आणि अँग्युलर वेलॉसिटी दिली मला, किती दिली सर 30, आणि ही 40 पाय. बरोबर आहे माझं, 40 पाय. पायच्या जागी काय टाकशील, 3.128 जे काही आहे, तर मग ते कॅल्क्युलेशन करून घ्या तुम्ही है ना, कॅल्क्युलेशन करून घ्या बेटा, आन्सर येऊन जाईल. ठीक. फ्लाय व्हील ऑफ मोटर हॅज अ मास 100 kg आणि रेडियस किती दिली मला 1.5 मीटर. द मोटर डेव्हलप अ कॉन्स्टंट टॉर्क दिलाय परत एकदा. द फ्लाय व्हील स्टार्ट्स रोटेटिंग फ्रॉम रेस्ट. कॅल्क्युलेट वर्क डन ड्युरिंग द फर्स्ट 4 रिव्हॉल्युशन. कस करावं सर, कस करावं, ऐक जरा. वर्क डनचा काय फॉर्म्युला सांगितलाय सरांनी, वर्क डन फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट सांगितलं है ना, टॉर्क इंटू टॉर्क दिलाय का, पण टॉर्क दिलाय है ना. सो कॅल्क्युलेट द वर्क डन ड्युरिंग द फर्स्ट 4 रिव्हॉल्युशन. ठीक आहे. सो जर मी असं लिहिलं, वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, म्हणजे काय लिहिलं सर, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे टॉर्क इंटू थीटा. तुला टॉर्क माहिती आहे, टॉर्क किती, टॉर्क दिले सर 2000. थीटा नाही माहिती, थीटा काढता येईल. कसं काढता येईल तुला बेटा, फर्स्ट 4 रिव्हॉल्युशन म्हणजे त्याची डिस्प्लेसमेंट. अच्छा, थीटा पण दिलाय ना, काही करायची गरजच नव्हती याच्यात. 2000 इंटू थीटा, फर्स्ट 4 रिव्हॉल्युशन. 4 रिव्हॉल्युशनचा अर्थ कळतो का तुला, 2 पाय इंटू 4. 4चा अर्थ काय सर, 4चा अर्थ आहे 2 पाय इंटू 4. असं हे जे काही आन्सर येईल ते डायरेक्ट आन्सर येईल बेटा, आणि आन्सर कशामध्ये यायला पाहिजे, जूलमध्ये यायला पाहिजे. मला कळत नाही की सीईटीने एवढं मोठं का केलं, पण ठीक आहे, केलं तर केलं. त्यांना एक्सपेक्टेड असेल की मुलं असं पण सॉल्व्ह करू शकतात चेंज इन कायनेटिक एनर्जीने, पण ते काय होईल ना, ते मोठं जाईल. ठीक आहे, इथे काहीही करायची गरज नाही आहे. ओके, याला तुम्ही डायरेक्ट काय करू शकता, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, ती जी मी एनॉलॉजी वापरली तिथे फायदेशीर आहे, तर टॉर्क इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, ओके सर. आणि टॉर्क कॉन्स्टंट म्हणून हा फॉर्म्युला वापरू शकतो. त्याच्यानंतर कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचं कसं आहे बघा, जेव्हा टॉर्क 0 असतो, ठीक आहे ना, त्यावेळेस आहे ना, इनिशियल अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू फायनल अँग्युलर मोमेंटम असतं. म्हणजे आपण असं म्हणतो I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. ठीक आहे, ओके सर, ओके. आता सीईटीला काय काय केसेस आहे बघा. एक बॅलेट डान्सर आहे, बॅलेट डान्सर तुम्हाला माहिती आहे ना, की आता फॉर एक्झाम्पल
जे बॅलेट डान्सर असतात किंवा जे असे गोल गोल वगैरे फिरतात, तर जेव्हा त्यांचे हात दूर असतात त्यावेळेस त्यांची अँग्युलर वेलॉसिटी कमी असते आणि हात जवळ केलं तर अँग्युलर वेलॉसिटी जास्त असते. ते कशामुळे असते हे तुम्हाला माहिती आहे. बघा, आय आणि ओमेगाचं प्रोडक्ट कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. हात दूर आहे म्हणजे बॉडी या ॲक्सिस पासून मास दूर गेले म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया वाढलाय. मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला तर अँग्युलर वेलॉसिटी कमी होईल. आणि हे जर मास असं जवळ केलं, मी असं जर जवळ केलं तर मी गोल गोल जास्त जोरात फिरावं लागतो है ना. हे तुम्हाला माहिती आहे का सर? कारण मोमेंट ऑफ इनर्शिया कमी तर अँग्युलर वेलॉसिटी वाढली. ठीक. दुसरं असं आहे, म्हणजे हे क्वेश्चनच्या लँग्वेजमध्ये लक्षात ठेवा की कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम लावायचं आहे. दुसरं असं आहे बेटा, ड्रॉपिंग ऑफ मास. म्हणजे असं देतील तुम्हाला की सुरुवातीला ही डिस्क कशी फिरत होती, म्हणजे सुरुवातीला याचं हे बघा, याचं इनिशियल अँग्युलर मोमेंटम किती आहे सर? याचं इनिशियल अँग्युलर मोमेंटम आहे आय नॉट, म्हणजे जे काही आहे याचा जो काही मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आय नॉट इंटू ओमेगा नॉट. या केसमध्ये जेव्हा हे मास येऊन पडतं तेव्हा आता मोमेंट ऑफ इनर्शिया काय होईल है ना, L2 इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया काय होईल, डिस्कचा तेवढाच राहणार आहे ना, आय नॉट. पण या मासचा पण येईल, या मासचा किती येईल, एम आर स्क्वेअर. या ॲक्सिसच्या अबाउट किती येईल बेटा, एम आर स्क्वेअर. सो प्लस एम, जे काही मास खाली पडलं, एम इंटू आर स्क्वेअर है ना. आर म्हणजे हा डिस्टन्स, हा डाला डिस्टन्स या ॲक्सिस पासून. ठीक. आणि इंटू ओमेगा डॅश. मग परत यांना इक्वेट करा, L1 इज इक्वल टू L2 करा. इथून ते विचारतील तुम्हाला ओमेगा डॅश किती आहे, तर तुम्हाला काढता येईल. ठीक आहे. त्याचबरोबर एक अशी वाली केस येईल, इंडिव्हिज्युअल डिस्कवाली केस येईल. आता बोर्डनी जास्त विचारले नाही याच्यावर, पण विचारू शकतात. ठीक आहे. इंडिव्हिज्युअल डिस्क काय सर? तर सुरुवातीला एकच डिस्क फिरत होती, म्हणजे पहिले मोमेंट ऑफ इनर्शिया एका डिस्कमुळे होता. सो I1 ओमेगा 1 इज इक्वल टू, जेव्हा दुसरी डिस्क येईल तेव्हा त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होईल, I1 प्लस I2. अरे दोघांचा ऍड करावं लागेल ना मोमेंट ऑफ इनर्शिया. येस सर, ऍड करावं लागेल. तर बेटा ऍड करावं लागेल, तर इंटू काय येईल सर, इंटू ओमेगा 2. अरे येस और नो, येस और नो, येस सर. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. आता अशा केसमध्ये काय ना, नुसती डिस्क म्हणजे ही काय म्हणतात त्याला, एक डिस्क आहे जी ओमेगा 1, म्हणजे मला असं म्हणायचंय ही वाली डिस्क आहे ना, ही फिरत होती, ही वाली डिस्क ओमेगा 1 नी फिरत होती. आणि जी दुसरी डिस्क आहे ना, ही दुसरी डिस्क आहे जी याच्यावर पडणार आहे ना, ती रेस्टला होती. ठीक आहे. सो असा फॉर्म्युला येईल. आलं तुमच्या लक्षात? येस सर, लक्षात आलं. बस बोर्डला अजून काही जास्त येत नाही याच्यावर. प्रश्न बघा, एक प्रश्न बघा, खूप मोठा लँग्वेज यायचं, मी तुम्हाला अप्रोच सांगतो. काय प्रश्न आहे सर? हॉरिझॉन्टल डिस्क इज फ्रीली रोटेटिंग अबाउट ट्रान्सफर ॲक्सिस पासेस थ्रू द सेंटर, म्हणजे रोटेट करते ॲट अ रेट ऑफ काय सांगितले, रिव्हॉल्युशन पर मिनिट. म्हणजे काय दिले बेटा, अँग्युलर वेलॉसिटी. अँग्युलर वेलॉसिटी दिली 100. तुम्हाला रिव्हॉल्युशन पर मिनिटचं रेडियन पर सेकंडमध्ये करायला सांगितले. मी तुम्हाला कसं सांगितले, असं शिकवले तुम्हाला. पुढे काय म्हटलंय, सो हा ओमेगा 1 दिला असेल त्यांनी. ठीक आहे. सो 20 ग्राम ऑफ ब्लॉब ऑफ वॅक्स, तो मास खाली पडला, जी मागची केस सांगितली तुम्हाला. फॉल ऑन द डिस्क अँड स्टिक टू द डिस्क ॲट अ डिस्टन्स 5 सेंटीमीटर फ्रॉम इट्स ॲक्सिस. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क ऑफ द ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास, म्हणजे सुरुवातीचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे ना, तो दिलाय मला. तो किती दिलाय सर, 2 × 10⁻⁻⁴. आता जो नवीन मोमेंट ऑफ इनर्शिया असेल ना सर, तो किती असेल बेटा, I1 प्लस ते जे काही मास आहे ना, मास इंटू आर स्क्वेअर. आर म्हणजे तो डिस्टन्स, हा आर दिलाय तुम्हाला, हा मीटरमध्ये करावं लागेल. हे जे मास आहे, मास कुठे दिले, मास दिलं असेल ना, त्याचं मास दिलं असेल की हा 20 ग्राम. हे तुम्हाला ग्रामचं केजी मध्ये करावं लागेल. ठीक आहे. आणि हे मीटरमध्ये करावं लागेल. सो तुम्हाला फायनल मोमेंट ऑफ इनर्शिया आला. तुम्हाला काय विचारलंय, कॅल्क्युलेट द न्यू फ्रिक्वेन्सी ऑफ द रोटेशन ऑफ द डिस्क. म्हणजे तुम्हाला आता आधी न्यू अँग्युलर फ्रिक्वेन्सी काढा. फ्रिक्वेन्सी विचारली, अँग्युलर वेलॉसिटी काढा आधी तुम्ही. तर ओमेगा 2 किती येईल, इक्वेट कराल ना, I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2, जे काही फायनल असेल तुम्ही I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I1 प्लस MR स्क्वेअर आणि हा ओमेगा 2. सो तुम्हाला इथून ओमेगा 2 आला. ओमेगा 2 इज इक्वल टू I1 ओमेगा 1 अपॉन I1 प्लस MR स्क्वेअर. राईट. हा तुम्हाला ओमेगा 2 आला. ओमेगा 2 ला काय लिहू शकतो मी, ओमेगाला लिहू शकतो 2 × पाय है ना, 2πf2. इथून फ्रिक्वेन्सी होऊन जाईल. ठीक आहे. कॅल्क्युलेशन हेवी प्रश्न आहे, तुम्हाला कॅल्क्युलेशन थोडं करावं लागेल, पण येऊन जाईल आन्सर. ट्राय करा है ना, ट्राय करा. हा असा पण चांगला प्रश्न आहे हा. रोलिंग मोशन मध्ये काय, आता बोर्डमध्ये मला हा एखादाच प्रश्न सापडला, अजून पण 1-2 प्रश्न असतील, पण मी तुम्हाला सगळ्या फॉर्म्युलेज डिस्कस केले म्हणून तुम्हाला त्रास होणार नाही त्याचा. ठीक आहे, लक्षात घ्या. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. या प्रश्नांची प्रॅक्टिस करा, त्याचा आन्सर फाइंड करा, किंवा तुमच्याकडे बोर्डचे PYQ चे बुक असेल ना, तर ते सॉल्व्ह करा. बेटा हे बघा, रोलिंग मोशन. रोलिंग म्हणजे काय ना, रोलिंग म्हणजे कॉम्बिनेशन आहे ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनलचं. गोल गोल फिरणे प्लस सरळ चालणे इज इक्वल टू रोलिंग मोशन. ठीक आहे. इथे काय फॉर्म्युला महत्वाचा आहे, इथे ते विचारतात की कायनेटिक एनर्जी किती, कायनेटिक एनर्जी टोटल.
टोटल कायनेटिक एनर्जी किती आहे? तर हा जो सरळ चाललाय म्हणून येईल हाफ mv². ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ही ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. आणि प्लस रोटेशनल काय असते? हाफ इंटू आय इंटू ω². हे तुम्हाला माहिती आहे, राईट? तर याला कसं लिहितो आपण? हाफ mv² प्लस हाफ इंटू आयला लिहिता येतं मला mk², कारण के असतो √I/m. ठीक आहे. सो इथे मी लिहितो mk². ओमेगाला लिहितो बेटा v²/r². ही रोलिंगची कंडिशन आहे. ओमेगा इज इक्वल टू v/r. ए दादा, ओमेगा इज इक्वल टू काय बेटा? v/r. ही रोलिंगची कंडिशन आहे. ठीक आहे. सो इथून जर तुम्ही कराल ना, तर इथून काही नाही करायचं. इथून हाफ mv² कॉमन काढायचा. हा फायनल फॉर्म्युला लक्षात ठेवा, 1 + k²/r². ठीक आहे. सो ही काय ना, ही टोटल कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी टोटल. इथे लक्षात ठेवायचं. इथे काय लक्षात ठेवायचं सर आम्ही? जी टोटल कायनेटिक एनर्जी आहे, तर कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनल किती आहे? ट्रान्सलेशनल. चालण्यामुळे किती कायनेटिक एनर्जी आली असं विचारतील. चालण्यामुळे, तर चालण्यामुळे किती आली? हाफ mv². अच्छा. आणि फिरण्यामध्ये किती आली? फिरण्यामध्ये किती आली? ke रोटेशनल. ke रोटेशनल. तर फिरण्यामध्ये किती आली? तर हाफ ही वाली, ही इकडची फिरण्यामुळे बेटा हाफ mv² आणि इथे फक्त येतो k²/r². आलं लक्षात? ओके सर, खूप सोपे फॉर्म्युलेत, काही नाही याच्यात. तुम्हाला रेशो विचारतील कधी कधी. रेशो की मला सांगा ट्रान्सलेशनल रोटेशनलचा रेशो किती आहे? सो के किंवा रोटेशनल आणि ट्रान्सलेशनलचा रेशो किती आहे? सो के रोटेशनल अपॉन कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनल. याचा जर तुम्ही रेशो घेतला तर तो किती येतो? k²/r². k²/r². असं डायरेक्ट विचारू शकतात तुम्हाला की रोटेशनल आणि ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीचा रेशो सांगा फॉर स्पियर. तर तुम्हाला स्पियरसाठी के माहिती किती असतो, त्यानुसार त्याचा आन्सर येईल, है ना? के स्पियरसाठी किती असतो? √2/5r. मग त्याचा स्क्वेअर करून 2/5 होऊन जाईल. असं पण विचारू शकतात की के रोटेशनल, मी सगळे फॉर्म्युले देतो तुम्हाला, के रोटेशनल अपॉन के टोटल. के रोटेशनल अपॉन के टोटल. के रोटेशनल कुठे? हे. आणि के टोटल काय बेटा? हे. मग हे किती येणार आहे? हे येणार आहे सर k²/r² डिवायडेड बाय 1 + k²/r². ठीक आहे. असं पण विचारू शकतात की के ट्रान्सलेशनल अपॉन के टोटल. ठीक आहे. ट्रान्सलेशनल अपॉन टोटल. ट्रान्सलेशनल किती आहे? इकडे, आणि टोटल इकडे. सो हे येतं बेटा 1/1 + k²/r². आलं लक्षात तुम्हाला? लक्षात आलं? येस सर. याला असंही लिहितात, याला शॉर्टकट आहे, याला असंही लिहितात. हे असं आहे ना, याला असं पण लिहितात. काय लिहितात सर? बघा, जर तुम्ही इथे r² आणि k² केला ना, वरती r² जाईल, म्हणजे असं येतं बघा, k² अपॉन r² + k². k² + r². आणि इथे काय येतं सर? इथे येतं बेटा, इथे येतं r² अपॉन k² + r². याच्या पलीकडे काहीही रोलिंगचे फॉर्म्युले कामाचे नाही आहेत, बोर्डला येणार नाही. सीईटीला पण एवढंच येतं, जास्त येत नाही. फक्त सीईटीला ऍप्लिकेशन थोडं चांगलं असतं. ठीक आहे. हे काय ना, इन्क्लाइनवर रोलिंग आहे. ठीक आहे ना. सो कायनेटिक एनर्जीचे जे पण फॉर्म्युले येतील, कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला जे आहे ना, ते सेम राहील. फॉर्म्युला सेम राहील. जे मागे मी डिस्कस केलं ना आता रोलिंगसाठी, तर ते सेम फॉर्म्युले. पण इथे अजून काहीतरी विचारतात. काय विचारतात? इथे ऍक्सेलरेशन विचारतात. ऍक्सेलरेशन. तर डायरेक्ट लक्षात ठेवा, मी फॉर्म्युले सांगतोय. ऍक्सेलरेशन जे आहे ते नॉर्मल केसमध्ये g sin θ असतं, है ना? g sin θ असतं, तुम्हाला माहिती आहे, NLM शिकला असाल तर. पण इथे फक्त काय होतं? g sin θ डिवायडेड बाय 1 + k²/r². जर मला कोणी वेलॉसिटी विचारली, वेलॉसिटी कुठली वेलॉसिटी सर? वेलॉसिटी इथली विचारली, इथली, तर काय येईल? तर ती वेलॉसिटी येईल बेटा अंडर रूट ऑफ नॉर्मल काय असते? 2gh. नॉर्मल 2gh असते. √2gh तुम्हाला माहिती असेल इन्क्लाइनचं. थोडा तरी आता जेईचे अटेम्प्ट झालेत, थोडं जरी काही तयारी केली असेल तर. पण डिवायडेड बाय इथं काय तर फक्त 1 + k²/r². आलं लक्षात? कसे फॉर्म्युलेत आलं? तुम्हाला ऍक्सेलरेशन विचारलं तर हा, तुम्हाला स्पीड विचारली तर हे. ठीक आहे. बाकी कायनेटिक एनर्जी त्याचा रेशो विचारला तर तुम्हाला सगळं लिहून दिलंय मी. ठीक आहे. आता एक प्रश्न बघू. मला एक प्रश्न सापडला त्याप्रमाणे. अ सॉलिड स्पियर ऑफ मास 1 kg रोल्स ऑन द टेबल विथ लिनियर स्पीड. फाइंड इट्स टोटल कायनेटिक एनर्जी. डायरेक्ट फॉर्म्युला यार, डायरेक्ट फॉर्म्युला आहे. हाफ mv² 1 + k²/r². ठीक आहे. सॉलिड स्पियरचा के काढायचा असेल तर कसा मगाशी सांगितलं होतं तुम्हाला मी, तर 2/5 mr² मोमेंट ऑफ इनर्शिया डिवायडेड बाय काय तो बेटा? डिवायडेड बाय
मास. तो हे येईल किती येईल सर, के इज इक्वल टू येईल बेटा √2/5 r. ठीक आहे. सो इथे या हाफ इंटू मास किती दिले माझ्याकडे, मास आहे 1, स्पीडचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर 1 प्लस के स्क्वेअर किती माझ्याकडे 2/5 r, त्याचा स्क्वेअर केला तर येईल 2/5 r स्क्वेअर आणि हा खाली r स्क्वेअर आहे. ठीक आहे. तो हा 7/5 झाला. ते किती झालं 4/2 2 इंटू 7/5. ठीक आहे. 2 इंटू 7/5 बरोबर आहे का माझं, हां बरोबर आहे. हां 2 इंटू 7/5 म्हणजे बेटा किती येतं हे 7/5 किती असतो, 7/5 म्हणजे 1.4 ना, 1.4 असतो बरोबर ना. 7/5 म्हणजे किती असतो 1.4, 1.4 इंटू 2 केलं तर 2.8. आणि काय विचारले मला, काय विचारले कायनेटिक एनर्जी, सो जूलमध्ये येईल. आलं लक्षात कसे प्रश्न सॉल्व्ह करायचे. ओके. सो दॅट इज द एंड ऑफ रोटेशनल मोशन. आता याच्यामध्ये असे भरपूर टाईपचे क्वेश्चन बनू शकतात जे एकदम अवघड आहे. एकदम अवघड म्हणजे एखादा बोर्ड असा पण प्रश्न विचारू शकते की जो खूप ॲप्लिकेशन करायला अवघड आहे पण तुमच्याकडे फॉर्म्युले आहेत, तर तुम्ही कमीत कमी फॉर्म्युले लिहू शकतात, थोडाफार अप्रोच लिहू शकतात, तर थोडे मार्क्स मिळतील. बाकी मेजॉरिटी ऑफ द क्वेश्चन्स यांनी सॉल्व्ह होऊन जातील. आलं लक्षात. याला तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा, हे प्रश्न स्वतः प्रॅक्टिस करा, फॉर्म्युला लावून बघा आणि PYQ सॉल्व्ह करा, काम होऊन जाईल बेटा. जास्त अवघड येत नाही. आपला मेन फोकस आहे CET. कमेंट करा खाली झालं असेल तर डन सर, आणि ॲट द सेम टाइम मला सांगा की माझी स्पीड बरोबर आहे का, कारण आता वेळ कमी राहिलाय म्हणून मी स्पीड वाढवली आहे. ठीक आहे. जर कोणाला स्पीडमध्ये प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तसं मेन्शन करा. ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला कमेंटमध्ये फटके देतो. आलं का लक्षात. चला, ऑल द बेस्ट.